अटेम्प्ट किती? 80च्या खाली किती लोक आहेत अटेम्प्ट ज्यांनी केले? तुमचा थोडा 0.25 10 मध्ये पण तुमचं होऊन जात आहे. मग किती झाले अटेम्प्ट? तरी एक अंदाज ॲक्युरेट कुणालाच माहित नाही ना. मानसी अटेम्प्ट कितना किया? देखो उसको कॉन्फिडेंस है तुमने 100 ही किया रहेगा. मॅथ्स नाही ना, तुम्ही तर नाही ना दिली नाही ना. मॅथ्स कसा होता? इझीच होता. पूर्ण पेपरामध्ये जर कुठला विषय इझी होता तर तो मॅथ्स होता. आणि जर तुम्ही मॅथ्स अटेम्प्ट नसेल केला तर संकट आ गया है फिर आपके ऊपर. पूर्ण पेपरमध्ये पूर्ण जर 7 विषय घेतले सर्वात सोपा मॅथ्सच होता. कारण असे भरपूर लोक आहेत की ज्यांनी 20 पैकी 20 मारून टाकलेत मॅथ्समध्ये. यस, मॉर्निंग बॅचला पण एक आहे, तिने 18 केलेत मॅथ्समध्ये, 17 राईट आहेत. म्हणजे दॅट इज द एकदम इझी होता सोपा मॅथ्सचा. म्हणून मॅथ्स असा कोण आहे 10च्या खाली? तुम्ही किती केले? 16 बरोबर आहेत ना. हा, चांगली ॲक्युरेसी आहे. किती पडतील मार्क, काय अंदाज आहे? सायन्स बोला तर आहे का? NPP 2045 दिया ना पेपर? किती 26 वाले किती लोक आहेत? 2026 वाले म्हणजे सगळेच देणारे, पण 0 पासून जे सुरू करणारे आहेत. मध्येच माझा हिस्ट्री बसायला आलेत. तुम्ही पण तर आहे. 27 आहे ना. अरे डबल. तोपर्यंत विचार कर पेपर पॅटर्न चेंज ना हो. तो इश्यू एक होऊ शकतो. ओव्हरऑल पेपर कसा होता जर ओव्हरऑल बघितलं तर इट वॉज इझी. 80% इझी होता, 20% डिफिकल्ट होता, 20% मॉडरेट होता, डिफिकल्ट पण नाही बोलू शकत. इकॉनॉमिक्सवर डायरेक्टली डेटा आला जो जनरली विचारत नाही. स्कीमवर पहिल्यांदा प्रश्न आले 3 वर्षात. जनधन योजनावर जो प्रश्न आला इट वॉज व्हेरी डिफिकल्ट. काय चेंज केले काय नाही. लक्षात ठेवा, इन्शुरन्स कधी कमी नाही करत, वाढवतो. मग त्या ऑप्शनमधनं 50% एलिमिनेट होत होतं. असे काय काय जे प्रश्न होते. इतिहास एकदम जबरदस्त आलेला आणि सॉल्वेबल होता. कुठला समाज सुधारक केला मार्क? येस, कारण मी सांगितलेलं शिकवताना पण की ज्यांना जस्टिस ऑफ पीस आणि राव बहादूर एकमेवच आहे लोकहितवादी, गोपाल हरी देशमुख वॉज द आन्सर. येस, कारण बाकीचे स्टेटमेंट संगीताची आवड होती आणि हे सगळं नाही विचार करायचा. एक स्टेटमेंटनीच आपल्याला भेटतो. पंडिता रमाबाई केलं की रमाबाई रानडे गेला? हा, पण कैसर ए हिंद कुणाला भेटले? पंडिता रमाबाई. येस, दॅट वॉज द क्रक्स इन दॅट क्वेश्चन. या गाडे सर, हा पंडिता रमाबाई. या तर मग प्रश्न कॅन्सल होईल. तो प्रश्न कॅन्सल होऊ शकतो. काहीच नाही ना, वाढत ना कमी होतात. प्रश्न कॅन्सल होतो. फालतूगिरी नाही है, ट्रान्सपेरेंसी बोलते उसको. मग ते तुमच्यासाठीच थोडी, सगळ्यांसाठी येते है ना. मी पण तर अटेम्प्ट केलाय, सगळ्यांना ते समान आहे ना. चुकीच्या आन्सरपेक्षा आहे की राईट ट्रान्सपेरन्सीने जात आहेत. यही तो है. तडपवणार कधी माहिती आहे? रिझल्ट लावस्तवर. मेन्स 40 दिवसावर आली असेल तरी पण रिझल्ट लावणार नाही. दॅट इज द मेन इश्यू. माहित नाही, मी चेक नाही करत. आन्सर की कुठं आली आहे हे मी माझ्याच जे काढतो आन्सर त्याच्यावर मला विश्वास नसतो. आयोग देईल त्याच्यावरच विश्वास असतो. कारण काही काही कॉन्ट्रोवर्शियल प्रश्न आहेत ना, जसं पंडिता रमाबाईवाला बोललो की काय देणार आयोगावर हे आहे. आणि जर पंडिता रमाबाई दिलं पाहिजे, कारण कैसर ए हिंद पदवी रमाबाई रानडेला तर नाही भेटली, पंडिता रमाबाईलाच भेटलेली आहे. हां, आणि यस, त्याच्यामुळे लेट्स सी काय काय थोडंफार कॉन्ट्रोवर्शियल प्रश्न होते. इकॉनॉमिक्समध्ये होते तसे. NK सिंगवाला एक प्रश्न एक होता. YV रेड्डीवाला होता प्रश्न. नितीन गडकरी, हा ते तर मी ना 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 नितीन गडकरी आहे सांगतो. 21 सप्टेंबरला गट का मेज झाली. 2024चा लोकमान्य टिळक पुरस्कार विचारलेला, सुधा मूर्ती आन्सर होतं. जेव्हा मी ती एक्झाम देऊन आलो तेव्हाच मी सांगितलं की हा पुरस्कार 2025चा नितीन गडकरी आहे, हा प्रश्न विचारला जाईल. आला प्रश्न. हा, लिहून दिला होता, मला माहित नाही, पण नाही मलाच लक्षात नाही मी काय काय शिकवले. ब्रासवाला शिकवलं एवढं माहिती आहे, BCZ है ना. मानसी क्या किया?
3 किया? अच्छा, नहीं विश्वास नहीं है मुझे. आपका कटेगा मार्क्स. बाकी ओव्हरऑल कसा वाटला पेपर? लक्षात ठेवा, आयोगाच्या या 3 पेपर, सगळे 3 पेपर कोणी दिले? राज्यसेवा, बी, सी. हां, मग तुम्हाला एक पॅटर्न कळाला असेल, की आयोग त्या 3 पैकी एक हार्ड काढतं, एक मॉडरेट आणि एक सोपा काढतो. मग येस. आणि आता नेक्स्ट एक्झाम डेट काय आहेत? 31 मे, 14 जून, 12 जुलै. आहे स्लाईडमध्ये आहेत. मग त्याच्यापैकी लक्षात ठेवा, की हे एक महिन्याच्याच अंतरावर परीक्षा आहेत. म्हणजे करंट अफेअर्स आपल्याला एकच करायचं आहे पूर्ण. म्हणजे पूर्ण 2025चं प्लस हे 4 महिन्याचं एप्रिलपर्यंतचं. कारण मार्चमध्ये नोटिफिकेशन येईल, मग मार्चपर्यंतच करंट अफेअर्स करावे लागतात. मग बरं आहे, बजेटवर येणार नाहीत प्रश्न. मग मागच्या वर्षीचा आणि हे सगळे येतील. आत्ता मग नोबल अवॉर्डवर प्रश्न येतील मेन्सला, कन्फर्म प्रश्न येईल मेन्सला असं. बाकी 2:45च वाजतायत, 4 दिवस झाले. सेल पण नाही आलं ते, मग तो इकडं भेटत नाही आहे. मी मोरेला सकाळी विचारलं, मोरेनी 16 प्रश्न केलेत गणिताचे, सगळे राईट आहेत त्याचे. सगळे मी चेक करत बसलेलो त्याचा पेपर. 16चे 16 राईट आहेत. मोरे देणार मेन्स कन्फर्म. मोरे देणार, त्याच्यानंतर सकाळी एक येते ती पण देणार मेन्स. तिचा हाय स्कोर 45+ जर EWSमध्ये असणार तर कन्फर्म रेडी ठेवा. उद्यापासून मोरा वाळंबे करायचे 2 महिना तरी ॲटलिस्ट, जोपर्यंत रिझल्ट नाही लागत तोपर्यंत. आणि बाकी जे जनरल आहेत, जनरल म्हणजे हे सगळे 55च्या आसपास जर असेल स्कोर. असं तुम्ही तर 26वाले आहे, का टेन्शन घेत आहे? जनरलवाले मी सांगतो 55. देर वॉज स्टुडंट्स की त्यांना 70-71 पण स्कोर आहेत पुण्यात, आहेत 70-71 वाले. आणि पेपरच एकतरी हे होता वन साईड. आणि ज्यांनी राज्यसेवा मेन्स दिले त्यांचा 70, 68, 70 असे स्कोर दिसत आहेत. आणि पण वॅकन्सी पण जास्त आहेत, 938. आणि प्लस वॅकन्सी 125ची प्रॉपर गेलेली आहे मागणीपत्र. मी त्या कट ऑफच्या व्हिडिओमध्ये पण एक्सप्लेन केलं. 125चं मागणीपत्र गेलं आहे, 1063 होतील. आणि मग 1063 15 स्टार्टिंगला घेतात, म्हणजे 15,000 तर शॉर्ट आहेत की मेन्सला जातील. पण माझ्या हिशोबानं 20,000 घेतील, कारण टायपिंग आणि स्किल टेस्ट होतं. स्किल टेस्ट असल्यामुळे जास्त लोक घ्यायला लागतात, कारण PSI मेन्सला पण 18 टाइम्स आपण बघतो घेतात. मग 20,000 लोक घेतील. 20,000मध्ये कट ऑफ फिमेलचा भरपूर खाली लागेल. आणि EWS वाल्यांना आता बोनस आहे, कारण लास्ट इयर 48.25 लागलेला कट ऑफ. अरे पांढरमध्ये कोण शिकवतं यार? 48.25 जनरलचा हे होता. EWSचा किती होता माहिती आहे तुम्हाला? हां, येस. EWS फिमेलवाल्यांचा 38 होता, आणि EWS मेलवाल्यांचा काहीतरी मला वाटतं 43च्या आसपास होता. मग एवढा फरक पडतो कट ऑफमध्ये EWS फिमेलवाल्यांना. आणि बाकीचे OBC, ओपन फिमेल सगळ्यांचे एकच होता 45. SC ST सगळ्यांचा सेम होता 45, आणि 48 पण सेमच होता प्रॉपरली. इकडं 1300 जागा होत्यात आणि 26,000 लोक घेतलेली. पेपर हार्ड होता. मग आता अंदाज लावा की 5-6 मार्क तरी वर जाणार कट ऑफ. फिक्स आहे 54-55. मला तर असं अपेक्षा आहे की 55च्या पुढं नाही गेला पाहिजे. जाऊ पण शकतो, काही सांगता येत नाही. पण 55 इज द सेफेस्ट स्कोर. म्हणजे जर 55च्या आसपास असेल तर तुम्ही डिरेक्टली अटेंड केला पाहिजे. बसा बसा, एक बेंच मागे शिफ्ट होते, खतरा आहे. अटेम्प्ट किती केले? हां, काय येतील स्कोर? काय आयडिया? 50च्या वर? क्लासमध्ये टॉपर, यू आर द टॉपर, तो उतना ही लेना है, तो धक्का दो. 80 अटेम्प्ट कसं? क्लासमध्ये तर 5 मिनिटं पहिले तुम्ही 100 अटेम्प्ट करताय. मग इथं काय OMR नाही भरत तुम्ही क्लासमध्ये? काय नाही, अतिविचार फक्त, अजून काय नाही. काय झालं मोरे, खुश आहेस? किती वाजता जाणार आहे?
हा, आणि उद्या येणार किती वाजता? बोरिवली. शेड्यूल पाठव मला फक्त. है ना, मी इथं फॅकल्टी आहे, मला माहीत नसतं लेक्चर उद्या कुठलं आहे. तू पर्सनल शेड्यूल पाठवतो मला. कुठल्याच ग्रुपमध्ये मी ॲड नाही आहे ना. केलेलं पण मी लेफ्ट केलं. डोक्याला टेन्शन नाही पाडायचं जास्त. खाडे सर किती केले? हां 85. मग हायेस्ट आहे तुमचा या क्लासमध्ये. गणित किती केले? मॅथ्स रिझनिंग 10. टाइम नहीं पुरला काय? तुम्ही सगळे 10-12 10-12 करताय. ऐसा कैसा हो सकता है? 80. अरे पेपर इझी होता. यू शुड अटेम्प्ट मोर. मी जाताना पण सांगून गेलेलो की पेपर इझी येणार आहे. 90च्या खाली अटेम्प्ट नका करू. टाइम कळलं नाही. इट इज युअर फॉल्ट. जर गट बच्या एक्झाम देऊन तुम्ही क साठी जाताय आणि पेपर इझी होता, मग इट इज युअर काहीतरी पेपर मॅनेजमेंट चुकलं तुमच्याशी परत. 90 झाले पाहिजे होते असं माझं पर्सनल मत आहे. कारण बऱ्याच लोकांनी एक तर मॉर्निंगमध्ये 100 करून आलाय. हां 100. हां तुक्का. पण मी बोललेलो ना टेक रिस्क. त्या 100 मधले त्यांनी 40 काहीतरी हे केलेत, तुक्के मारले. 40 पैकी 17 तुक्के राईट आहेत. विचार करा. हाय मॉर्निंगमध्ये एक स्टुडंट आहे, 40 पैकी 17 तुक्के राईट आलेत. मी पण आहे. पण 17 राईट आलेत ना, आणि रॉंग किती आले? 23. 23नी फक्त किती 5.5 5.75 मार्क कमी होतील. पण 11.75 तो झाला ना पॉझिटिव्ह तुक्क्या मारून. म्हणून मी बोलतो ना 1/4 नेगेटिव्ह असल्यावर यू शुड टेक रिस्क इन एक्झाम. राज्यसेवा असेल तर रिस्क नाही घ्यायची, पण कंबाईनला घ्यायचीच ना. कारण ऑल द अबाव जरी मार्क केलं असतं इकॉनॉमिक्स, तर इकॉनॉमिक्सचे 4 प्रश्न तर ऑल द अबाव आहेत. सांगून पण गेलेलो मी. नाही नाही, त्यांची आन्सर की चुकीची आहे. इकॉनॉमिक्सचं सांगतोय मी. कुठला सेट होता? कुठला सेट होता? ए होता ना. नाही नाही नाही, कसं असतं की फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन ना. ए मध्ये पहिलाच प्रश्न तो झटक्यावाला होता. ऑल द अबाव. अरे पण ऑल द अबाव मी सब्जेक्ट सांगितलेलं की सब्जेक्ट इकॉनॉमिक्सला येतात. काय वा, ऐकताय तुम्ही घरातलं? नाही तुक्के मारायचं. मी पण तुक्के मारलेत, मोरेनी पण तुक्के मारलेत भरपूर सारे. तुक्के राईट बसतात ग्रुप सी ला, लक्षात ठेवा. कारण तुक्के म्हणजे काही पण नाही ना. तुम्हाला ABCD चांगलं दिसतंय आणि तुम्ही मारताय. एक सब्जेक्ट नॉलेजवर तुक्के मारायचे असतात. ऑल द अबाव वाला फॅक्टर फक्त इकॉनॉमिक्स मध्येच कामाला येतो. हा, तुम्ही जर भूगोलमध्ये ऑल द अबाव नसतो. सगळं नाही ऐकलं. म्हणून इश्यू झाला. नाही, मी तर चॅलेंज लावतो ना, नाही आलं तर सोडून देईल. आला ना SDG. हा, पेपर सेटरचा माइंडसेट आणि तो आपल्याला ओळखायचा असतो. नॉलेजचा गेमच नाही. लक्षात ठेवा, कंबाईनची परीक्षा नॉलेजचा गेम काहीच नाहीये. कमी अभ्यासावर पण परीक्षा निघते. फक्त पेपरचा माइंडसेट तरी समजा काय आहे. म्हणून जर कुठलं डेट बीट दिलं असेल ना, विचार करायचा आयोगाने का दिलाय. सर्वात एक गणितमध्ये एक प्रश्न होता, क्रिटिकल थिंकिंग लिहिलेलं. आयोगाने बोनस दिला सीधा की सगळ्यांना राईटच आलं पाहिजे. कारण ब्रॅकेटमध्ये एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देऊन टाकली की हाच आन्सर आहे. हा नाही, त्याच्याने आपल्याला नेक्स्ट हेचा अटेम्प्ट हे करायचं आहे की जे 2026च्या परीक्षा येणार, आता स्टेटमेंट्स आणि अजम्पशन्स हे सगळे प्रश्न दिसणार. कोर्स ऑफ ऍक्शन आणि हे सगळं ऑब्जेक्टिव्ह जे आपले बँकिंगला प्रश्न विचारले जातात ना, तसे प्रश्न येणार. कारण आयोगाने कुठेतरी हिंट दिली आहे त्या प्रश्नामध्ये.
परत जॉमेट्रीवर स्क्वेअरचा प्रश्न आला, म्हणजे आता कुठेतरी डेप्थ वाढवत जातील मॅथ्सचा. पण मॅथ्स सोपा होता. थोडंफार पेपरचे हे मीम्स आहेत भरपूर सारं, मी बनवत बसलो. नाही पेपर नाही शिकवाय नाही, थोडं मला प्लॅनच हे करायचं आहे. देखते तो पेपर कसा होता. मला वाटलं सोपा गेला असेल. मॉर्निंगवाले तर खुश होते, म्हणजे ती आन्सर की येत नाही तोपर्यंत तरी खुश आहेत. हा. तुम्ही डायरेक्ट जाऊन बघताय ऑल द अबाव काय. मॅथ्स किती गेले तुम्ही, मॅथ्स रिजनिंग? अरे अरे, टेस्ट देत जावा म्हणून बोलतोय. मॅथ्स यू शुड अटेम्प्ट. भीती मग एक 3/6 वाला प्रश्न होता माहिती आहे. 3/6 वाला जर कट केला तर हाफच येतोय ना, म्हणजे 120 पानाची पुस्तक आहे, 60 जाईल. एक मी बघितलं पण नाही, डायरेक्ट मार्क करून टाकला. म्हणजे ते सगळं आहे का, ते आयोग फक्त भीती दाखवण्यासाठीच देते फक्त, अजून काय नाही. ते फॅमिली हे दीप्ती आणि हिचं रिलेशन काय. हा, काय नाही होत आहे. देखो बरेच महाराष्ट्रामध्ये हालत असं आहे, पेपर कसा होता. हा असंच हालत आहे. पुण्यामध्ये मी सांगतो ना की जनरल 60 प्लस आहे स्कोर पोराचे. पुण्यामध्ये मी जेवढे म्हणजे कॉन्टॅक्टमध्ये आहेत सगळ्यांना विचारलं तर 60, 65, 69. ऑलरेडी माझा मित्र PS आहे, त्यांनी पण एक्झाम दिली. PSI असून गटकची परीक्षा दिली. बोला असंच दिली, असंच दिली. कट ऑफ हाय नाही जाणार ना, 20,000 लोक घेणार आहेत मेन्सला. लोअर साईडला स्कोर नाही आहेत ॲक्च्युली. सगळे जे अडकली आहे ना जनता, 50-55 मध्ये अडकणार. तुम्ही पण स्कोर चेक करणार ना, 50-55, 45-55. जो तिथून पुढे गेला तो सीधा क्लिअर आहे. आणि गट ब मध्ये पण असंच आहे, सगळी जनता अडकणार 40-50च्या मध्ये. 50च्या वर ज्याचा स्कोर असेल तो थोडं कुठं तरी. आजच आन्सर की आली ना मगाशी, चेक करा. यू शुड चेक. गणित कसा होता. मला जोक सांगायची गरजच नाही पडली, तुम्हीच सांगून टाकलंय. गणित ऍक्च्युली सोपं होता पूर्ण पेपरमध्ये, है ना. आता तुम्ही काय केलं ते आय डोंट नो. नाही थोडं डिस्कस करायला लागतं ना. हो का, जे चुकी करायचे ते आता करा. 26च्या अटेम्प्टला एक पण नाही. यस, फर्स्ट अटेम्प्ट वाले. मैं वापस आऊंगा. आएगा. हा प्रश्न आन्सर काय केला अटेम्प्ट. तुम्ही तर रॉंग नाही करणार, बाकी लोकांना विचारतोय काय केलं. मी रोज प्रत्येक लेक्चरला शिकवलंय महिनाभर. हे SDG वर प्रश्न कन्फर्म येणार. आत्ताचे जे पेपर पॅटर्न बघितलं ना, परत नाही SDG नाही MDG वर येईल आता मेन्सला. MDG मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स, मिलेनियल डेव्हलपमेंट गोल्स ना, कन्फर्म आहे. आयोगाचा पॅटर्न तरी समजा. लक्षात ठेवा की आता कसं झालं, YV रेड्डीवर प्रश्न आला होता ना, YV रेड्डी 14 फायनान्स कमिशन. NK सिंग वर प्रश्न येऊन गेला. अरविंद पनगडियावर प्रश्न येऊन गेला. हे कशाशी रिलेटेड आहेत. फायनान्स कमिशन, वित्त आयोग, म्हणजे वित्त आयोगचा त्यांनी पूर्ण प्रश्न खाली केलेत. मग आता काय येईल माहिती काय, वित्त आयोगचा कलम विचारतील नेक्स्ट परीक्षेला 280. संपला. दॅट इज हे, म्हणून तुम्हाला विश्लेषण करावं लागतं. हा, राज्यपालचं नाही, मी वित्त आयोगाचं सांगतो. 280 तर ह्याच्यात आपला हे आलाय. हा, डायरेक्टली एक हे 280 आणि 281 वर की वित्त आयोगाचं काम विचारतील आणि हे सगळं. हे तर मानसीसाठी होता. क्या किया इसका आंसर. जे मराठीवाले आहेत त्यांनी काय केलं, अटेम्प्ट केला. हा जाऊ दे सब्जेक्ट टेन्शन में. खाडे सर काय केलं.
अरे हा इकॉनॉमिक्सचा प्रश्न आहे, इकॉनॉमिक्सचा आहे. पण मी लक्षात ठेवा, जे एकदा इकॉनॉमिक्स घेतलेलं माहितीये गट बच्या पहिले, त्याच्यातनं डायरेक्टली 2 प्रश्न आहेत या सेटमध्ये. अरे सर्वात पहिले तर 100% नागरिकरण साध्य करणे हा नव्हताच. म्हणजे ड काढा ना, ड काढल्यावर हे 2 ऑप्शन जात आहेत. त्याच्यानंतर मी मानसीला त्या दिवशी डायलॉग मारा 2045 तक स्थिर करणं आहे, म्हणजे ब फक्त एकच ऑप्शन मध्ये राहिला. झाला, दिस इज द वे. अरे वो तो मोदी बोल रहा है विकसित भारत, मैं नहीं बोला, नरेंद्र मोदी बोला विकसित भारत. तुम्हारे लिए, तुम्हारे लिए, तुम्हारे लिए बने. हाँ अरे क्या 2045 प्रूफ है, प्रूफ. हाँ देख, मैं वीडियो निकाल दूंगा. काय केलंय सर? किती? काढे सर, जर 8.5 लाख असेल तर काय गरज 1,500ची? तुम्हाला भेटतात? मग माहित असलं पाहिजे. नाही, उत्पन्न मर्यादा तेच आहे ना. हे कसं कॅल्क्युलेट केलं सांगतो ना, जेव्हा योजना आली त्याच्यावरच हे होतं ना. म्हणजे आपले कुठले केशरी जे राशन कार्ड आहेत ना, त्याच्या खाली जे बीपीएलचं वेगळं एक राशन कार्ड बनतं. म्हणजे बीपीएल वालीची लिमिट काय 2.5 लाख आहे. मग तीच सेट केली म्हणजे शासनाने. नाही नाही नाही, लिमिटेशन सेट करताना ते रेफरन्स पकडलंय. आणि आता तर अजूनच केलं, ITR फाईल करत असेल तर देणारच नाही. हा, ITR फाईल करणार तर तुमच्यावर आलेले रिटर्न तुम्हाला हे करायला लागणार. आता येईल ना 14 तारखेला 3,000 रुपये है ना. 15ला वोटिंग आहे ना, मग 14ला येतील. हा, पैसा ही पैसा होगा. हे जर 2 चुकले असेल, मी तर पुन्हा एक लेक्चर घेतलेला शॉर्टकट. अगर उस दिन आपने कुछ भी नहीं किया. काय होतं याचा आन्सर? DG इट 152, 53 आणि 54. सीधा लिहिलं एक्झिक्युटिव्ह पॉवर 154. नाही नाही, कुछ तो टीयर्स ऑफ ओल्ड PM. काय विचारलंय? ऑफिशियल लँग्वेज म्हणजे ओ मध्ये येणार. 1 2 3 4 5 6 7 8 हा वाला ओ. चुकलेत भरपूर लोक. यस, शीतली आदिती हे, आदिती ही निशा आहे, निशा ही मुन्नी आहे ना. असल्या प्रश्नांमध्ये मी सांगतो काय करायचं, की इतकं मोठं वाचत नाही बसायचं, काय दिले पहिले ते बघा. कारण तुम्ही एकदम स्वतःला येतं म्हणून हे सगळं करत बसलं असतात. दॅट इज म्हणजे टाइम कन्झ्युमिंग जास्त आहे असे प्रश्न. ढूंढ लिया आपने, कहा गया. पक्का वेस्ट आहे? यस यस, वेस्ट आहे. 10वी उजरीकडनं तुम्हाला इश्यू झाला असेल. चला, इतिहासाचं हे करू. पेपर डिस्कस झाला. थोडंफार एक इम्पॉर्टंट सांगतो, की पेपरमध्ये आता दिसलं काय, त्याच्यानंतर इतिहासाचा विषयाचं प्लॅनिंग आहे, एवढंच आहे. लवकर सोडेल ना, मोस्ट प्रोबेबली लवकर सोडेल. सकाळी पण 1.5 तास घेतला, तुम्हाला थोडा वाढवू 1:45. आज सोमवार आहे ना, नको 1.5च करू है ना. 3 ज्यांनी 3 1 2 आणि अजून कोण तिसरा तिने दिला ना. काय फरक तुम्हाला जाणवला पेपरमध्ये पहिले सांगा. ज्यांनी तिन्ही पण राज्यसेवा पण दिलं, कंबाईन पण दिलं आणि कंबाईन गट पण दिलं. कसल्या स्टेप? स्टेप अच्छा अच्छा, ते तर मी सांगितलं ना, की प्रत्येक वर्षीचा एक जो पेपर येणार तो इझी, मॉडरेट आणि डिफिकल्ट हे 3 करतच जाणार. आयोगाचा ट्रेडिशनल पॅटर्न आहे.
नेक्स्ट एक्झाम डेट कधी आहेत? 31 मे, 14 जून, 12 जुलै. लक्षात ठेवा, डेट इम्पॉर्टंट आहेत. प्लॅनिंग त्या होणारच होता. आयोग डायरेक्टली एकत्रच पेपर सेट करणार आणि कुठं पण घुसवतील. लक्षात ठेवा, दिस इज इम्पॉर्टंट. कारण तुम्हाला यू शुड गेट रेडी. कारण 31 मेला चांगला नाही गेला तर लगेच ठेवा 14 दिवसानंतर दुसरा पेपर आहे. इथं जर थोडा 19-20 झालं तर लगेच 4 आठवड्यानंतर तिसरा पेपर आहे. इथं नाही झालं तर मग 2027. नाही मी सांगतोय एक टेक्निकली, कारण आत्ताची डिले झाल्यामुळे परीक्षा आपल्याला लवकर येताना दिसते. पण नेक्स्ट इयर पण मग मे आणि जूनमध्येच होणार आहे परीक्षा. मग 1 वर्षाचा गॅप आहे म्हणून 5 महिने आहे फक्त. स्कोर पण जास्त नाही करायचा आहे. मी तेच बोलतोय ना की फिमेल लोकांसाठी तर अजूनच कमी आहे. EWS फिमेल असेल तर अजूनच कमी, 10-15 मार्क खाली जातात. इवन मी STIचे कट ऑफ बघत होतो मेन्सचे. STIचा जो जनरलचा जो कट ऑफ 292 क्लोज झाली आहे काहीतरी लिस्ट, जो जनरलची मेरिट क्लोज झाली आहे. EWS फिमेल माहिती आहे का? EWS फिमेल 270 आहे काहीतरी. म्हणजे 20 मार्क 22 मार्क खाली लागतोय STIचा रिझल्ट. आणि मग बाकी फिमेल लोकांसाठी तर भेटते 280-85 तुमचं पोस्ट निघून जाते. वॅकन्सी कमी असून सुद्धा नेक्स्ट इयरची एक्सपेक्टेड वॅकन्सी 300+ येतील STIच्या जागा. तुम्हाला जास्त नाही घ्यायचे, 300 घ्यायचेत मार्क. म्हणून थोडाफार अभ्यास करा. आणि अभ्यासाचं 3-4 पॅटर्नमध्ये मलाच बदल दिसला आहे. कारण पेपर सेटर चेंज झाल्यामुळं की आता इंडियाची हिस्ट्री आहे, जी मॉडर्न हिस्ट्री ऑफ इंडिया, त्याच्यावर प्रश्न जास्त यायला लागले आणि महाराष्ट्रावर कमी यायला लागले. आणि जे महाराष्ट्रावर येत आहेत ते पण तुम्ही चुकवताय. पंडिता रमाबाई, गोपाल हरी देशमुख, रानडे. काय केलं मग? हा राईट केला ना. शिकवताना पण शिकवलेलं. मनाचं ऐकायचं. तो मन असंच नाही बोलत ना. दॅट इज केमिकल प्रोसेस होतं माइंडमध्ये, काही ना काहीतरी. कधीच होता, प्रत्येक वेळेला नाही होत. गणितामध्ये मन नाही लावायचा, गणितामध्ये सॉल्व्हच करायचा. सई परांजपेवर तर मुलाखत पण आलेली ABP माझावर. कन्फर्म प्रश्न होता तो. हा तोच लॉजिक होता. जर नाही येत असेल तर तोच आपल्याला करायला लागतो. नाही मी सांगतो, विचार राज्यसेवेचाच करायचा असतो. बाकी दोन्ही परीक्षात विचार नाही करायचा. आताच सांगतोय, म्हणजे नेक्स्ट इयरला तुम्हाला कामाला येईल की विचार फक्त राज्यसेवेच्या परीक्षेतच करायचा. कारण तो विचारच करायचा परीक्षा आहे, ही स्पीडची परीक्षा आहे. स्पीडमध्ये त्यांना पण माहीत असतं की एका तासात 100 करायचं आहे, मग जास्त थिंकिंगवाले प्रश्न देत नाहीत. तुमचं मग गणित पण थोडंफार इझी करून टाकलं म्हणून. पण पुढच्या वर्षीचा काय गेम होईल मला पण नाही माहीत. शक्यतो माझा असा अंदाज आहे की राज्यसेवा इझी येऊन जाईल कुठेतरी. आणि ह्याच्यात 2मध्ये काय जॅकपॉट लागतंय माहीत नाही. शक्यतो पेपर डिफिकल्ट आल्यावर बरा पडतो, कारण कट ऑफ भरपूर खाली जातो. जसं 2021चा जो होता, 21च्या पेपरमध्ये 7,000 वॅकन्सी होत्या. कट ऑफ 19 मार्क लागला. 19 मार्क कट ऑफ. म्हणजे नुसतं गटकचा प्रिलिम्सचा 19. जनरल कॅटेगरी. फिमेल 16.25 एक्स आर्मी. असं काय शॉक होत आहे तिथं? 19 पण करताना इश्यू होईल. एवढा थोडाफार कठीण होता पेपर, लक्षात ठेवायचं. 3-4 गोष्टी आहेत की हिस्ट्रीचा आपल्याला, मॉडर्न हिस्ट्री आपल्याला करायला लागणार आजपासून म्हणजे नेक्स्ट वीकपासून सुरू करेल. आज नको वास्को दा गामाला आणायला, आज चांगला दिवस नाही ना. मुहूर्त नाही, इंट्रोडक्शन तरी सिलेबस माहीत असला पाहिजे ना. सिलेबस तरी जनरली डिस्कस करून घेतो है ना. मेन्सला काय आहे, ॲक्च्युली काय आहे, एन्शियंट कुठे येणार, मेडिवल हिस्ट्री कुठे आहे, पोस्ट इंडिपेंडन्सवर प्रश्न येतात आपल्याला. ते थोडंफार सिलेबस डिस्कस करू आणि थोडंफार प्लॅन सांगू की काय होतं आपल्या इथं. जे नवीन आहे त्यांना माहीतच नाही ना की 6 महिने, म्हणजे 6 महिने पण नाही, मला तर मेच्या फर्स्ट वीकपर्यंत संपवायचं आहे सर्व. सो दॅट मला परत 1 महिना भेटेल रिव्हिजनसाठी. कारण रिव्हिजन लेक्चर्समधूनच आपण बघू शकता की 15-20 प्रश्न डायरेक्ट स्लॉटमध्ये येत आहेत. सायन्सच्या तर माझ्या त्या एका PDF मधनं 6 प्रश्न आलेत आत्ता कालच्या पेपरला. मग दॅट PDF इज इम्पॉर्टंट. असं डिरेक्टली देऊ नाही शकत तुम्हाला मी, कारण काही कळणारच नाही. म्हणून हिस्ट्रीमध्ये आपल्याला पॅटर्न चेंज दिसला. जॉग्राफी दोन्ही पेपरमध्ये हार्ड आलेलं. राज्यसेवामध्ये फक्त इझी होतं. बाकी महाराष्ट्र जॉग्राफी दिसलं पण काहीतरी ते भयंकर आलं. मॅंगनीज, क्रोमाइट, ब्रिमाइट, उदगिरी आणि झानोली आणि हे सगळं ज्यांनी मेन्सचा अभ्यास केला असेल त्यांना सुटणार आरामात. कारण उदगिरी कोल्हापूरला आहे,
कारण तिथंच आपलं हे आहे, चांदोली धरणच्या इकडे. सुरजागड आपलं हे गडचिरोली, आयरन ओर ना, 2014 गट ब मध्ये पण तर प्रश्न आला. पॉलिटी तुम्हाला पाठच करावा लागेल. मोस्ट ऑफ द पॉलिटी तर मी नाही शिकवत, पण मोस्ट ऑफ द पॉलिटी तुमचं होऊन जाईल कवर. बेसिक तुम्हाला अभ्यास करावा लागेल. पॉलिटीमध्ये अजून एक कुठेतरी हे केलंय की काय त्याला बोलतात, पर्सन स्पेसिफिक प्रश्न विचारायला लागले की कुणी काय बोललेलं, केसी वेअरनी काय बोललेलं, आयवर जेनिंग्सनी काय बोललं, कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीवर कुणी कशी टीका केलेली, कोणी बोललं ही राजकीय कुंडली आहे, आणि असं तसं जे प्रश्न यायला लागलेत. मग कुठंतरी डेप्थ वाढवत चालले पॉलिटीचा. इकॉनॉमिक्स तर भगवान भरोसे आहे, आलं तर आलं, नाही तर नाही आलं, नाही तर ऑल द अबाव तुमचं पॅटर्न. इकॉनॉमिक्समध्ये योजना विचारतात. आता मत्स्य योजनावर आलेला प्रश्न, त्यात पहिला जो स्टेटमेंट होता तोच कॉन्ट्रोवर्शियल आहे ना. तिथं लिहिलंय की फिशरमॅन्सचं सोशल, फिजिकल आणि आपलं आर्थिक हे करायचं. सोशल तुम्ही काय हे करणार आहे, काय कोस्टल लाईनला बिल्डिंग बांधणार आहे काय तुम्ही? 4 टाइम तो तर हेच होतं ना, रॉंगच होता. हा रॉंग, पण स्टेटमेंट 1 पण रॉंग आहे टेक्निकली. सोशल योजना जर कुठली आणताय तर आर्थिक स्थिती चांगली करण्यासाठी आणताय ना. सोशल लाईफ त्यांची काय चेंज होणार आहे? तुम्ही असं वर्सोवा जेट्टी आणि बँड्रा जेट्टीला तुम्ही बिल्डिंग थोडी बांधून देणार आहे ना. सोशल लाईफ तिथं कुठं चेंज होणार? मग कॉन्ट्रोवर्शियल आहे तो प्रश्न. आयोग नेक्स्ट किला कॅन्सल करून टाकेल. कुठला सब्जेक्ट राहिला अजून? जनरल सायन्स काय वाचायचं माहीत नसेल, आज पण सांगतो 5th to 10th स्टेट बोर्डचे पुस्तकं वाचा. डिरेक्टली हाय तसे प्रश्न येत आहेत 5th to 10th, आणि बाकी जे क्लासमध्ये नोट्स भेटतील ते. बट 5th to 10th इज द मस्ट. आणि त्याच्यानंतर मग मी जे माझा PDF आहे त्याच्यातले थोडं करून जाईल. टिक्का डिझीजवाला त्या दिवशीच मी शिकवलेलं, हाय तसा प्रश्न आला. टिक्का डिझीज पर्सोनटा लिहून पण दिलेलं मी, ते त्याचं मायक्रो ऑर्गॅनिझमचं नाव. तुम्ही ॲबसेंट होता 1 आठवडा. हां तेव्हा नाही, मी एक्झामच्या 2 दिवस पहिले शुक्रवारी आहे ना, टिक्का डिझीजवरच शिकवलं. तो हाय तसा प्रश्न आला. जाताना मी सांगितलं NPP 2000 वर कन्फर्म प्रश्न येणार. मी सांगितलं SDG वर प्रश्न येणार, नाही आला तर मी सोडून देईल. आजच्या लेक्चरला येणार नाही बोललेलो. हां, ब्रासवर पण आला. ब्रास तर पहिल्याच लेक्चरला शिकवलेला. हाय यू मिस्ड. काय नाही, होता है सब कुछ लाइफ में फर्स्ट टाइम होता है. एक्झाम डेट पहिले लिहून घ्या, कारण तुमची मेमरी मला माहिती आहे. रात्री 10 वाजता मी विचारलं ना, नाही येणार तुम्हाला. आता मी एक्झाम डेट पण विचारायला सुरू करेन. मानसी कैसा लगा MPSC? हाँ 2047 विकसित भारत. अरे MPSC में क्वेश्चन आपको लग रहे तो है, कुछ तो पढ़ा है. UPSC देखोगी तो लगेगा क्या कुछ है ही नहीं. हाँ क्या क्या नहीं MPSC इज अ स्टैटिक पेपर है पूरा. नहीं ये पेपर इजी था अगर मैं सबको 90 मिनट्स दे देता तो. हाँ मैंने बोला ना, नॉलेज का पेपर ही नहीं है. अभी भी बोल रहा हूँ, नॉलेजचा पेपरच नाही आहे. थोडासा अभ्यास करा. तुम्हाला फक्त टेक्निकल राहायचं आहे. मेन्सचे पेपर बघा किती सोपे येतात. नॉलेजचा नाही आहे, म्हणून थोडासा अभ्यास करा. टेक द रिवॉर्ड. तुम्ही दिला पेपर? हो, आता इकडे आहे 14 जून. नाही, ग्रुप बी 14 जून आहे. 14 जून काय असतो? आलेला ना पेपरला आता ग्रुप बीला. ब्लड डोनेशन डे. आणि 14 नोव्हेंबर डायबिटीज. येस. चिल्ड्रन्स डे 14 नोव्हेंबर. त्याच्यानंतर जाऊ दे, डेज नाही विचारत. 8 मार्च. 14 मार्च माझा फेवरेट दिवस. हां, पण झोपाय नाही भेटले 2 दिवस झालं. एक्झाम डेट लिहिली. हां, परीक्षेच्या तारखा
यावर्षी देणार आहे तुम्ही की नाही? 27 ना? बहुत लंबा टाईम आहे. तुम्ही देणार आहे ना यावर्षी? कुठली ह्या 2? 31 मे वाले किती आहेत? म्हणजे देणारे नाहीत म्हणजे ॲक्चुअल हे प्रिपरेशन वाले 31 मे. अरे काय एक दुसरीकडे काय बघताय? ह्याच्यात पण तुम्हाला हे पाहिजे. अरे सो दॅट मला कळेल की कोण आहे, सो दॅट तसं कॉन्सन्ट्रेशन. ट्राय तर सगळ्यांनीच करा, पूर्ण क्लास भरायचा आहे, ज्यांना जसं जमेल तसं. बट मी बोलतोय प्युअर ज्यांना 31 मेचीच काढायची आहे, असे कोण आहेत मी ते बोलतोय. हां, मग तसं मी बोलतोय ना. याच वर्षी देणार आहे. नाही मला वाटलं तुमचा 27. हां, म्हणून मी विचारलं की कोण काय देणार आहे. हा गट ब आणि क चा सिलेबस आहे. सुरुवात इथून करायची असते हिस्ट्रीची. हिस्ट्री आणि करंट अफेअर्स हे 2 विषय माझ्याकडे आहेत. करंट अफेअर्समध्ये तर आहे का, दिसतोय का कुठं? येस. जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील काय पण विचारतात, हे दिलं काहीतरी आहे. विचारतात काय पण एकतरी. लक्षात ठेवा, इतिहासात दिले आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, आणि आधुनिक वर्ड लिहिलंय. आणि आधुनिक वर्ड म्हणजे 1498 पासून वास्को द गामा पासून 1947 पर्यंत. एवढंच करायचं आहे. 47च्या नंतरचे पण प्रश्न येत नाहीत इतिहासात. मग जर सिलेबस लिहायचा असेल तर लिहू शकता. बिकॉज ह्याच्यात अर्थव्यवस्थेचा सिलेबस आपल्याला थोडं डिटेल्समध्ये वाचावे लागतात, की लेखा परीक्षण काय आहे, लेखा काय आहे, म्हणजे प्रिन्सिपल्स ऑफ अकाउंटिंग आणि हे सर्व जे असतात प्रश्न आपल्याला दिसले सर्व. त्याच्यानंतर सायन्स तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, झुओलॉजी, बॉटनी, हायजीन. आणि त्याच्यानंतर तुमचा सर्वात फेवरेट अंकगणित आणि बुद्धिमापन चाचणी. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक व टक्केवारी इत्यादी. आणि मॅथ्सचे लेक्चर सगळ्यांनी अटेंड करा. मॅथ्स तुम्हाला सांगतोय की मेन्समध्ये आता 20 येत आहेत ना, मेन्समध्ये 22-23 प्रश्न येतात मॅथ्सवर, आणि इट वॉज व्हेरी टाइम कन्झ्युमिंग. नाही होत. म्हणजे तेच सांगतोय, जर कंबाईन पास व्हायची असेल तर मॅथ्स तुम्हाला स्ट्रॉंग करावाच लागेल. नाहीतर मग मॅथ्समध्ये लॅगिंग राहणार, मग कुठला तरी चालू घडामोडी स्ट्रॉंग करा. मग प्रॅक्टिकली काय पॉसिबल आहे? मॅथ्स तुम्ही करू शकता कन्सेप्च्युअली. चालू घडामोडीमध्ये काय वाचणार? काय पण देत आहेत ना. कुठला अवॉर्ड कुणी जिंकला, कुणी जादू दाखवला, मॅजिशियन अवॉर्ड जिंकला, तसे जे प्रश्न विचारतात. म्हणून स्ट्रिक्ट टू द सिलेबस. हा कंबाईनचा गट ब आणि गट क चा सिलेबस आहे इतिहासाचा. एकच लाईन तेवढी लिहा इतिहासाची. नेक्स्ट लेक्चरला विचारणार मी सिलेबस पण. ॲस्पिरंटचं पहिलं हे तेच असतो की यू शुड नो द सिलेबस, सो दॅट तुम्हाला अभ्यास काय करायचा ते कळेल ना. आधुनिक भारताचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्रासह, मतलब मॉडर्न हिस्ट्री ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र. PDF असणार पण ओपन नाही करणार कोण. नाही, हे पाठच करायचं आहे सिलेबस, मी ते बोलतोय. म्हणजे तुम्हाला म्हणजे PDF तर असं पण अवेलेबल आहे मोबाईलवर, प्रिंट पण असेल, पण सिलेबस पाठ असलेला बरा. बिकॉज मग तुम्ही जर चालू घडामोडीची न्यूज वाचताय ना, मग तुम्हाला तो अँगल कळेल की वाचायचं काय नेमकं. कारण मेन आहे की अर्थव्यवस्थेमध्ये तुम्ही पेपर बघितला असेल, करंट अफेअर्स बेस्ड किती प्रश्न होते तुम्हीच काढा. एक ते अर्थव्यवस्थेमध्ये GDP टू ते डिफ्लेक्शन रेशो पण आलेला, तो करंटवर प्रश्न होता ॲक्च्युली. कारण भारताच्या बजेटमध्ये जे चेंजेस झालेले आहेत त्याच्यानुसार तो प्रश्न दिलेला. ऑल द अबाव आन्सर आहे त्याचा. हां, इकॉनॉमी. नील, नितीन, मुकेश. तुम्ही बोलताय तर काहीतरी असेल आन्सर की येऊ दे. देखो, जो हमें लगता है वो आयोग को नहीं लगता है, और जो आयोग को लगता है वो हमें नहीं लगता है. पॉसिबिलिटी आहे की नाही अकॉर्डिंग टू इकॉनॉमिक्स? नाही नाही, पॉसिबिलिटी आहे की नाही फक्त अकॉर्डिंग टू इकॉनॉमिक्स बोला ना. नील तुम्ही भारताचा कशाला घेताय ना. डेप्थ रेशो यांनी इंडियन इकॉनॉमीला थोडी पकडून विचारलंय, ओव्हरऑल इकॉनॉमीला घेतलंय ना त्यांनी. मग पॉसिबिलिटी आहे की नाही डेप्थ? हा, मग सरप्लसमध्ये पण तर जातात. मग खतम ना. किधर गया ॲडम स्मिथ? मानसी गुड मॉर्निंग, वो भूल जाओ 2047. आज नींद नहीं आएगा लगता है वो 2047 की वजह से. राज्यसेवेचा हा सिलेबस आहे GS1चा. जे राज्यसेवेवाले आहेत त्यांनी लिहा, कारण इथं काहीतरी वेगळंच दिलंय. भारताचा इतिहास व भारतीय राष्ट्रीय चळवळ, म्हणजे ह्याच्यात इतिहासात 3 पार्ट येतात. एक तर येतो एन्शंट,
मिडायवल, मॉडर्न, पोस्ट इंडिपेंडन्स आणि मग ह्या सगळ्यांचं मिळून महाराष्ट्र. म्हणजे हा सिलेबस डेप्थ भरपूर आहे राज्यसेवेला आणि ते मेन्सला हे जास्त आहे. गडबवाल्यांनी काय लिहू नका एकदम. हा नाही, PDF आहेच. हा हार्ड कॉपी सगळ्यांकडे असेल. मी बोलतोय की पाठच करा ना. गडबचा सिलेबस कोणाला पाठ झाला? एकच लाईन आहे. हा, आधुनिक इज इम्पॉर्टंट, कारण इथं काय लिहिलंय भारताचा इतिहास. सोपं आहेत ॲक्च्युली. एन्शंट मिडिवल मला पण माहिती आहे कुठून प्रश्न येतात डिरेक्टली. सरळ सेवेचा जर अभ्यास करत असणार तुम्ही तर तुम्हाला ते वाचणं भाग हेच आहे. इथं हे लोकांनी देऊन ठेवले फक्त जनरल सायन्स. तिथं असं फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी असं काहीच नाही दिसत आपल्याला. संविधान बचाव. हा येस, बॉक्सेटच्या खाली तेच तर होतं है ना. शिकवलंय, ज्यांनी लेक्चर अटेंड केला त्याला येत असेल, पण लेक्चर अटेंड करून तुम्ही चुकताय एकदम. इट इज क्राईम. तुमचं सोडा, एक्झामच नाही दिली. 154 राईट केला ना मानसी? गव्हर्नर का शॉर्टकट? यस, मस्त. नाही, बराबर बोलली. हां हां, त्याचा एवढा इफेक्ट होणार की आता तुम्ही गणितचे 15 करताय तेव्हा 12च होणार. टाइम भरपूर लागणार पेपर करायला. आता समजा मी काहीतरी 75 अटेम्प्ट केलेत आणि तुमचे राहिले 25, त्या 25ला गोळा मारायलाच लागणार तुम्हाला. फिफ्थ ऑप्शन नाही मारलं तर 0.25 नेगेटिव्ह. आणि हे सगळ्यांसाठी आहे. हे पिच पिच काय करताय? नवीन OMR आल्यावर आपण टेस्ट सिरीजमध्ये काढू ना ते सेम. पूर्ण लिहिताय सिलेबस? एकच लिहा, कारण मेन्सचा सिलेबस मला थोडा डिटेलमध्ये डिस्कस करायचा आहे. चला, हां, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हाच जो सिलेबस आहे तोच इम्पॉर्टंट आहे, कारण मेन्सच्या दृष्टिकोनातून थोडाफार अभ्यास केला असेल तर ठीक पडेल. गट ब आणि गट क मेन्सचा आहे. इथं सीधा दिलाय की सेमच दिलाय, आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, पण आता डीपमध्ये दिलाय आणि तुम्हाला हाच रेफर करायचा आहे. काही लोक फक्त प्रिलिमचा सिलेबस तीच PDF ओपन करतात आणि पुढे जात नाहीत, पण मेन्समध्ये बघा स्पेसिफिकेशन दिलंय. म्हणजे डिरेक्टली आयोग सांगताय की पहिले मेन्सचं करा आणि त्याच्यानंतर प्रिलिम्सवर या. मग लिहा हा पूर्ण. रंगो बापूजी गुप्तेवर तो प्रश्न आलेला साताऱ्याचा, पहिलाच पॉईंट आहे 1857 मध्ये मी शिकवलेला. केला ना, पण रॉंग विचारलेलं. हो, मानसी टेंशन में आहे. क्वेश्चन पेपर पढ़ा ना बराबर. ऐसे बहुत सारे क्वेश्चन थे जिसमें अयोग्य ही पूछा था, इनकरेक्ट. हार्ड कसा गेला तुम्हाला, मला तेच नाही कळत आहे पेपर. हा नाही, गडबचं तर मी समजू शकतो, कारण टाइम मॅनेजमेंट तिथं लेंथी होता पेपर. हा लेंथी नव्हता पेपर इतका. हा, मग 40 पेजेस मी पण बघितलं, पण मी मग गणित ते असं मी हे करून बघतो ना. गणितचे प्रश्न मला तीन दिसले आणि तिन्ही मी म्हणलं एकदम डुएबल आहेत. म्हणजे तिथंच अंदाज लावला की गणित सोपं आलाय. काय? हा. ते SSC CGL चे प्रश्न आहेत. ते तुम्हाला नवीन टॉपिक फर्स्ट टाइम MPSC ने विचारलाय तो प्रश्न. जिन्हें SSC ची एग्जाम दिली असेल, मानसी ने किया रहेगा अगर वो क्वेश्चन तक पहुंच गए रहेगा तो आप केला ना. लास्ट ऑप्शन 4 आहे त्याचा आन्सर. केला? अरे वा, म्हणजे सोपं नाही केलं आणि डिफिकल्ट करून टाकलं.
कुठला शॉर्टकटला तर चला ॲबसेंट होता. डीजीट क्यूसी ओडीपी पूर्ण माहित नव्हतं ना स्पेसिफिकेशन. 31 मेची परीक्षा का द्यायची आहे माहिती आहे काय? या वर्षीचं आता कसं झालं, तुम्ही गट ब ची परीक्षा दिली, गट ब मध्ये तुम्ही टेन्शनमध्ये आला, ये क्या हो गया? मग तो पेपर वेस्ट गेला. म्हणजे तिकडल्या ज्या चुका झाल्या ते तुम्ही आता सुधारायचा प्रयत्न केला, पण ह्याच्यात पण तुम्हाला मायनर मिस्टेक दिसले असतील. 31 तारखेचा पेपर ह्याच्यासाठी द्यायचा आहे की जर काही चुका झाल्या तर सो दॅट यू शुड बी प्रिपेअर फॉर द 14 जून. 14 जूनमध्ये पण 19-20 झालं तर मग 12 जुलै आहे. आणि 12 जुलै मला माहिती आहे की जास्त मार्क घ्यायचंच नाही, 50च्या खाली कट ऑफ लागतो. मानसी आएगा 45 प्लस मार्क्स? करो देखो आंसर की आएगा, कैलकुलेट करो. गट बची आंसर की आली आहे, जाऊन कॅल्क्युलेट करा स्कोर. नेक्स्ट मंडेपासून प्रॉपरली आपल्याला हिस्ट्री सुरू करायचं आहे. प्रॉपरली म्हणजे 20 मे 1498 कोण आला आपल्या भारत देशात? वास्को द गामा आला. कुठे आला? कॅलिकट. कॅलिकट म्हणजे आताचं कुठलं शहर? कोझिकोड. यस. 1844 ते 48 मध्ये पहिलं कुठलं युद्ध झालं? सिख वॉर झाला. येस. काय केलं? अँग्लो? पण कुठला? मग काय केलं मग? काय तिथे? काय? सेम की तुम्ही सेकंड बघितलाच नाही थर्ड वाटला? अफगाण वॉर मारून आला. नाही नाही, तुम्ही तो केलेला प्रश्न बाकी मग रॉंगच पकडू ना. उत्तर सांगत बसलो तर गॅमा रेज. येस, गॅमा रेज स्टेट याच्यामध्ये. हा, या बेंचवर सर्दी होते काय लोकांना? या 2 बेंचवर इतिहास आहे त्या बेंचचा स्टार्टिंग पासून बघतोय. पुढे काय आहे पुढच्या स्लाइडमध्ये? थँक्यू आहे सीधा. लिहा लवकर, मला थोडा पेपर डिस्कस करायचा आहे म्हणून. पेपर डिस्कस करावाच लागणार कारण मला 100% गॅरंटी आहे तुम्ही स्कोर चेक करून तो पेपर उघडणारच नाही कधी. मग इट इज माय ड्युटी की तुम्ही का चुकलाय आणि कसं चुकलाय तर तुम्हाला लॉजिक थोडा बिल्ड झाला पाहिजे. मॅथ्स सॉल्व झालेत ना? अटेम्प्ट किती केला पूर्ण? 61. म्हणजे काय पोचलाच नाही काय? 100 असं कोण आहे की 100 प्रश्न वाचलेच नाहीत? वाचले ना? हे तुम्ही का पाठी बघता? तिने 80 अटेम्प्ट केले म्हणजे प्रश्नच वाचले नाहीत. मी गॅरंटी सांगतो. काय हाताला काय डंबल्स बांधून गेलेला? काय मॅथ्स नाही आवडत? इथं दनादन 20 पैकी 18 करते. ऍक्च्युली जो मी पेपर सेट केलेला ना त्याच लेवलचा मॅथ्स होता, फक्त प्रश्न लेंदी होते, अजून काय हे नव्हते. हिंगणा करून तो प्रश्न ते मी टाकलेला ऑलरेडी. रोहिणी हे सगळे जे आलेत. हा हा, रोहिणीच आहे. नागपूर नाही, सी आहे ऑप्शन. येस, त्यात प्रश्न कॅन्सल होईल कारण त्यात रोहिणी तहसीलच आहे आणि वर्धमान ते गाव आहे ना. मग दोन्ही पण आन्सर बनत आहेत. त्याच्यातच आहे. नागपूरवालाच मी बोलतोय. हा हा, माहितीये. फर्स्ट अवॉर्ड जो भेटला रोहिणीला भेटला आणि AI डिजिटल जो आहे हिंगणा करून आहे. पण हिंगणा तालुक्याचं नाव आहे आणि त्या तालुक्यात जे गाव आहे त्या वर्धमान आहे आणि दोन्ही ऑप्शन मध्ये दिले. तुम्ही काय, मी पण हिंगणाच केलंय. मी ऑप्शनच नाही बघितलं ना, हिंगणा दिसला मी म्हणलं हे वाचलंय मी कुठेतरी. हा, मे बी इन्सली फसलं पाहिजे ऍक्च्युली परीक्षेमध्ये. सगळ्यात जर ओके होत असेल तर काय मजा नाही येणार ना.
असतं ना, 22 प्रश्न आहेत. तुम्हाला मी काय सांगतोय, डे 1 पासून ओरडून सांगतोय, एक PYQ बुक आणि एक गणित तुम्ही सॉल्व्ह करा, नाहीतर मग मेन्सला काय झालं खाडी सर. असतं आता नवीन कंबाईन मध्ये सुरू केलंय. आता पूर्वी जे वेगवेगळे व्यायचे ना, PSI ची वेगळी, STI ची वेगळी, ASO ची वेगळी, तेव्हा गणित नव्हतं जास्त. 10 प्रश्न यायचे, नॉर्मल प्रश्न यायचे. मॅथ्सचे 22 आहेत. 22 ते 25 टाकतात. इव्हन 25 पण टाकू शकतात, कारण जर क्लर्कचे मेन्स बघितले 2022-23 चे 25 प्रश्न दिलेत मॅथ्सचे 100 पैकी. सायन्स आणि एरियल फोटोग्राफीचे 20 प्रश्न. मी तेच बोलतोय ना, हे 2 सब्जेक्ट पकडल्यावर मेन्सला 42 प्रश्न आहेत, फक्त सायन्स आणि मॅथ्स. इतिहास 10 येणार, ते 10च्या 10 तुम्ही सॉल्व्ह करू शकता. काय नाही, असं नाही, कॉमर्सवाले पण तर आहेत, मॅथ्स करतात. किती गेले? होत आहे. अरे कालच्या पेपरला शॉक नाही लागला पाहिजे होता, चुकीचा शॉक झालाय तुमचा. इतिहासमध्ये कसं चालेल माहिती आहे, कुठून कसा सिलेबस आहे? 1498 पासून, म्हणजे 1490च्या आसपासपासून ते 1947 पर्यंत शिकायचं आहे. प्रत्येक वीकली टेस्ट होतील इथं, नॉट इतिहासाचे, ओव्हरऑल सगळे. म्हणजे मार्चपर्यंत तरी फुल लेंथ टेस्ट नाही होणार, सब्जेक्ट वाईज टेस्ट होतील. मग आपल्याला कव्हर करायचं आहे की 30 तासात कुठेतरी 30 तासात मॉडर्न हिस्ट्री संपवायचं आहे भारताचा, आणि कुठेतरी एक 10 ते 12 तासमध्ये महाराष्ट्राचा इतिहास संपवायचा आहे, कुठेतरी 45 तासाच्या आसपास. आणि मग रिव्हिजनला आपल्याला अजून 10 तास पाहिजेत. मग त्या हिशोबानं आपण 50-60 तासात इतिहास कंप्लीट करू. आणि नोट्स असणार, आता तुम्हाला लिहायची काही गरज नाही पडणार जास्त, म्हणून ते तुम्हाला लवकर होणार. मग नवीन प्लॅन आहे की जुन्या स्टुडंटला तर मी लिहायला सांगितलेलं सगळ्यांना, पण नवीन प्लॅननुसार तर माझा हे आहे की तुमच्याकडे नोट्स आहेत ऑलरेडी, त्याच्यावर फक्त ते मार्किंग करत जावा. मी रोज म्हणजे जो टॉपिक शिकवेल 5-10 मिनटं देईल, इकडंच वाचून जावा, सो दॅट ते बरं पडेल. कारण तुम्ही घरी जाऊन नाही उघडणार पुस्तक, हे मला कन्फर्म माहिती आहे. बिकॉज आज सोमवारी इतिहास झाला तर डायरेक्टली नेक्स्ट मंडेला इतिहास होतो, मग तुमचा तो गॅप पडतो. आणि वर्किंग प्रोफेशन असल्यावर तर तुम्ही अभ्यासच नाही करत, है ना. मग म्हणून, आणि 5 दिवस 5 वेगळे विषय चालणार. त्याच्यानंतर वीकली करंट अफेअर्सचं सुरू आहे की शनिवारी करायचा. लेट्स सी काय प्लॅन आहे, मला पण नाही माहीत. बट शनिवारी कंबाईन बॅच असेल, कंबाईन बॅच म्हणजे मॉर्निंगवाले पण इव्हिनिंगवाले पण. आणि वीकली करंट अफेअर्स सुरू करावा लागेल, कारण तुमचा करंट अफेअर्स भरपूर चुकायला लागला आहे, आणि तुम्ही यूट्यूबचे व्हिडिओज पण नाही बघत, कारण तुमच्याकडे टाईम नाही आहे. हां, है ना. दिस इज द एंड. डी सेट मला चालेला सेम होता. पहिला काय केला? सायमन कमिशन करून आला असणार. सायमन कमिशन नाही आन्सर, चुकीचं आहे ना. इन्क्वायरीसाठी डिफेक्ट इन्क्वायरी दिलेली ना, मोदीमन कमिशन आहे आन्सर. देखा ऐसा ही अभी देखो, एक रॉंग करवत होतो म्हणून का. हा ए मुडीमन कमिटी 1900 मला वाटतं 21 का 22च्या आसपास आलेली. सायमननी तर, अरे हा पण डिफेक्ट शोधायचं आहे, ह्या ऍक्ट मध्ये चेंज करून नवीन ऍक्ट नाही सांगितला. प्रश्न बरोबर वाचा, म्हणून मराठीत त्रुटीची चौकशी. हा अच्छा, झूम करण्यापेक्षा मला वाटते तिथून ओपन केलं पाहिजे, WPS मधनं. मी WPS कुठं शोधू, थोडं जाऊ दे. वास काय दिसते, ह्याचा काय केला? हे कोणी केला? इट इज सेकंड. एक विषय मी घेतो, सो दॅट अनालिसिस प्रॉपरली होईल. इतिहासावर बघा कसं आलं, दोन्ही पण प्रश्न आहे मॉडर्न इंडियावर आलेत. आपल्याला जनरली ट्रेंड काय दिसतो, 10 पैकी 7 प्रश्न महाराष्ट्राचे दिसतात, पण इथं पहिलेच 2 प्रश्नांमध्ये त्यांनी बोललो की अभी मैं नया कुछ तो लेके आ रहा हूं. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न परत आला. हा टॉपिक मी ओढून शिकवलाय बऱ्याच वेळाला. आयोगाने हे पण दिलंय,
एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन, म्हणजे फक्त बस आन्सर आहे, ओनली बी. कारण परमनंट सेटलमेंट कोण होता? 1793 वाला लॉर्ड कॉर्नवॉलिस. हा प्रॉपरली आपण शिकवला आहे. कॉर्नवॉलिस, स्पेलिंग विसरलो मी पण, सॉरी. परत आला मॉडर्न इंडियावर प्रश्न आला. अगेन चौथा प्रश्न मॉडर्न इंडियावरच आला. आता ह्याच्यात काय केलं तुम्ही सगळ्यांनी सांगा, आन्सर काय केलं? तुम्ही खरं सांगा आन्सर काय केलं ते, यूट्यूबचं बघून नका सांगू. कारण मी अप्रोच शिकवतो की असे जर प्रश्न आले तर तुम्ही अप्रोच काय केलं पाहिजे. नाही, फर्स्ट अप्रोच तर पाहिजे की पंजाबी हे वृत्तपत्र लाला लाजपत राय यांनी केलेलं. येस, कन्फर्म होतं. आणि इथं विचारलंय संबंधित नाहीत, म्हणजे रॉंग विचारलंय. म्हणजे जिथं अ असणार तो तर आन्सर नसणार, म्हणजे हा तर गेला. येस. आता सेकंड आहे की यंग इंडिया या ग्रंथाचे लेखन कोणी केले? महात्मा. येस. हा, मग तेच तर प्रॉब्लेम आहे ना. यंग इंडिया इट इज MG गांधी. आणि आता इथं विचारलंय संबंधित नाही, म्हणजे रॉंग विचारलंय, म्हणजे कन्फर्म ब तर आन्सर असणार. आता ह्या तीन पैकी ब कुठे आहे? येस, रॉंग विचारलंय. झाला, म्हणजे काहीच नाही करायचं होतं, पुढचे दोन स्टेटमेंट वाचायचेच नव्हते. हां, येस माहिती आहे. यंग इंडिया बुक नाही आहे, यंग इंडिया आणि न्यूजपेपर आहे. मग तेच, पण आयोग हे नाही करणार जास्त. यंग इंडिया हे लाला लाजपत रायचं बुक नाही, एवढं कन्फर्म माहिती आहे. म्हणून बी तर 100% रॉंग आहे आणि अ रॉंग असू शकत नाही. मग असं कुठलं कॉम्बिनेशन आहे? म्हणजे त्या लॉजिकवर पण जायचं आहे आपल्याला. कुठं गेला हा? चौथा प्रश्न पण इंडियावरच आला. हां, हे बरबूस लोकांनी चुकवला. महाराष्ट्रावर 2 प्रश्न दिसलेत. हे जर कन्फर्म आहे की गोपाल हरी देशमुख, कारण आपल्याला जर फक्त जस्टिस ऑफ पीस आणि राव बहादूर हे दोन फक्त एकमेव व्यक्ती आहे ज्यांना भेटले, गोपाल हरी देशमुख, म्हणून डिरेक्टली आन्सर बनत होता. आता हा ह्याच्यात कॉन्ट्रोवर्शियल आहे. माझा असा अंदाज आहे सेकंड कीला आन्सर हे हॅशटॅग करून टाकतील प्रश्न. कारण एकतरी हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना जर बघितली तर रमाबाई रानडे आहे. आपण PYQ मध्ये भरपूर वेळा आयोगाने दिलेलं आहे. येस. आणि त्याच्यानंतर कैसर ए हिंद बघितली तर ही पंडिता रमाबाई आहे. म्हणून हा कॉन्ट्रोवर्शियल प्रश्न आहे थोडा, आणि शक्यतो पंडिता रमाबाईच देतील फर्स्ट कीमध्ये, आणि सेकंड कीमध्ये कदाचित कॅन्सल करतील प्रश्न. पण लक्षात ठेवा की स्थापना विचारलंय, स्थापनेमध्ये पंडिता रमाबाई पण होत्या हिंदू लेडीज सोशल क्लबमध्ये. मग आता आयोग काय करते आय डोंट नो, पण पंडिता रमाबाई आन्सर पाहिजे आन्सर. रमाबाई रानडेवाले कोण आहेत? नो, तुमचा तुक्का राईट लागला. हे करू की ते. यस. क्या बोलते गांधी जी? शिकवलेला ना मी, तो शॉर्टकट दिलेला केक करून, तो मी लिहून दिलेला CAKE. चंपारण, अहमदाबाद, खेडा आणि ई तर असंच इग्नोर करा, ते शॉर्टकट बनवण्यासाठी होता. आणि वैकोम एक लिहून दिलेला, केकचा शॉर्टकट होता. आणि एक लक्षात ठेवायचं आहे, जर म्हणून सांगतो पेपर ॲनालिसिस का करायचं आहे. मागच्या संडेचा पेपर बघितला तर हा स्टेटमेंट दिसून येतो तिथं. मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती कधी झाली? 1909. आणि गांधी भारतात कधी आलेत? 9 जानेवारी 1915. म्हणजे ह्याचा काही संबंधच येत नाही. म्हणून हाच फक्त स्टेटमेंट तुम्हाला काढायचा होता, बोलता आन्सर होता. येस, म्हणजे तो अप्रोच पाहिजे होता हिस्ट्रीमध्ये. पुन्हा एकदा बघू शकता की तासगाव मामलेदार कचेरीवरील मोर्चा हा भरपूर रॅन्डम प्रश्न सोडायचा होता, आणि जर करायचा होता तर वरील सर्व करायचा होता. नाही, हा प्रश्न तुम्ही हेच नाही करू शकत, सॉल्व्हच नाही करू शकत, किती पण असू द्या इतिहासातला आहे. दिस इज असे प्रश्न असतात की सोडावे लागतात. मग हे त्याच्यातलाच होता. आणि तुक्कात जर मारायचा होता तर वरील सर्व मारायचं, कारण काहीच माहित नाही ना, एक पण नाव आपल्या ह्याच्यातलं वाटत नाही, कुठं ऐकलंय तुम्ही. महाराष्ट्राच्या इतिहासाचा 3रा प्रश्न झाला. ह्याच्यात काय केलं? एक पॅटर्न लक्षात आला काय? राज्यसेवा दिली, बी दिली, सी दिली. छत्रपती शाहू महाराजांवर प्रश्न आलाच आहे तिन्हीमध्ये. म्हणजे कोणतरी आता लक्षात ठेवा, 31 मेला कुठला समाज सुधारक येणार, तो पूर्ण 14 जूनला पण दिसणार, 12 जुलैला पण दिसणार. हे तुम्हाला शिकायचं आहे PYQ ॲनालिसिसमधनं. कारण शाहू महाराजांवर आला, चित्रंजन दासवर तिथं आलेला, मला वाटलं चित्रंजन दासवर रिपीट करतील, पण नाही आला. शाहू महाराजावर ब मध्ये पण आला.
हे शाहूपुरी मार्केट आणि हे सर्व दिलेलं, आणि इथं पण आलं. येस, हे तर पहिले साताऱ्याच्या गादीबद्दल एक स्टेटमेंट दिलं की साताऱ्याचे छत्रपती प्रताप सिंग यांनी गेलेल्या परत मिळवण्यासाठी रंगराव पागे नव्हते तर कोण होते? येस, म्हणून हा स्टेटमेंट रॉंग आहे आणि आपल्याला बरोबर विचारलंय. जर अ काढलं तर हा गेला, हा गेला. येस, आता राहिले 3 ऑप्शन राहिलेत आणि इथपर्यंत जरी आलं तर ठीक पडतं, बट बाकी तिन्ही स्टेटमेंट राईट आहे ब कडं. दिस वॉज समथिंग डिफिकल्ट प्रश्न हा पण होता. हा जर चुकवला असेल तर ते कुठल्या त्या पिक्चरचा आहे, आता तू मर. हा प्रश्न चुकलाच नाही पाहिजे. काँग्रेसचे अधिवेशन मी त्या दिवशी पण सांगितलेलं, पहिला मुंबईला झाला 28 डिसेंबर 1885, आणि मी बोललो ना 1 मार्क्स देऊन टाका असाच. त्याच्याच पुढचे बाकीचे 4 विचारलेत. येस, काय होता? आणि हे जरी प्रश्न केला नसता आणि जर गट बचा पेपर बघितला असता तर बदरुद्दीन तय्यबजीवर ऑलरेडी आलेला तिसरा. येस, म्हणजे बचा एक जरी केला तर ज्यांनी ग्रुप बीचा प्रश्न पत्रिका बघितली असेल हा तर बोनस भेटला त्यांना प्रश्न. म्हणजे ह्याच्यावरनं इतिहासाचे 10 प्रश्न झालेत. लक्षात ठेवा, ज्यांनी ग्रुप बीचा पेपर सेट केला त्यांनीच क पण सेट केलाय, कारण त्याला ह्या डायरेक्शनच्या पुढे गेलाच नाही प्रश्नांच्या. काँग्रेसवर एक प्रश्न इथं टाकला, काँग्रेसवर एक प्रश्न इथून टाकला, छत्रपती शाहू महाराजांवर एक इथं टाकला, एक तिकडे टाकला. म्हणजे आता तेच पॅटर्न आपल्याला डिकोड करायचं की पेपर सेटर इज द सेम. मग आपल्याला आता भारताचा भूगोल पण थोडा, भूगोल नाही सॉरी, इतिहास चांगल्या प्रकारे वाचायला लागेल. भूगोल तर सोडा, भूगोल आउट ऑफ द बॉक्स येत आहे. भूगोलचे प्रोफेसर सांगतील काय करायचं, मैं तो कुछ नहीं बता सकता. माझ्या मेथडनी गेला तर रॉंग होईल. लोणावळा पुण्यात आहे का? कुणाला डाऊट आहे? कुणाला डाऊट आहे लोणावळा पुण्यात आहे की नाही? हिल स्टेशन आणि डिस्ट्रिक्ट विचारले, रॉन्ग स्टेटमेंट. यस मानसी, इसका क्या किया आपने? आपके लिए थोड़ा हार्ड है इसीलिए. दिख रहा है ना? नहीं जूम, ये तो जूम करूंगा ही. महाबलेश्वर साताऱ्यात आहे. यस, ये स्टेटमेंट करेक्ट है. लोनावड़ा पुणे में है. अपन को पूछे कि चुकीचे विधान मतलब रॉन्ग, रॉन्ग क्या है इसमें से? सेकंड केला है ना? सेकंड है, देखा, और एक रॉन्ग करवा दिया. अभी तो 8:15 बज रहे, 8:45 तक देखो. नहीं कुछ नहीं, गलती हो गई, लेकिन नेक्स्ट टाइम नहीं होना चाहिए, बिकॉज थोड़ा डेप्थ में आता है क्वेश्चन 1-2. हा प्रश्न नाही माहीत, पण कोपन्सचं सांगतो. इथून पुढं एक लक्षात ठेवा, जे भूगोल लिहिलं असेल ना सिलेबसमध्ये, तिथं लक्षात ठेवा की भूगोलमध्ये 2 हे आहे, क्लायमेटिकचं चार्ट्स आहेत, ते लिहून ठेवा कुठंतरी. जर जिओग्राफी वाचताय तर एक त्रिवर्ताचा चार्ट आणि एक कोपेन्स. आता हा पण पेपर सेटर सेमच आहे, कारण बी मध्ये पण आला आणि सी मध्ये पण आला. म्हणजे त्यांनी 2 प्रश्न काढले, एक इथं टाकला, एक इकडे टाकला. मग दॅट इज द इम्पॉर्टंट आपल्याला समजायचं आहे. म्हणून राज्यसेवा 31 मेची कशी येईल भरपूर मॅटर करतं, की 14 जूनला कसा पेपर येईल. 14 जूनला पाऊस पण असेल, 12 जुलैला तर पूर येईल कदाचित. हां, नाही म्हणजे 14 जूनला तर नसेल, पण 12 जुलैला कुठे कुठे समजा सिंधुदुर्ग आणि ह्या भागात त्यांना पाऊस जास्त लागतो आहे ना. जर सेंटरपर्यंत पोहोचलेच नाही तर मग परीक्षा पुढे जाण्याचे जास्त चान्सेस आहेत 12 जुलैची. ह्याचं जे आन्सर आहे AMW आहे, मुंबईच्या दक्षिणेकडे दिलेलं. ह्याचं मला पण नाही माहीत की ॲक्च्युअल आन्सर काय देणार आहे, कारण हा पण इश्यू आहे, हा स्टेटमेंट, आणि हा पण इश्यू आहे मॅपमधनं. आता पहिलाच डेटा आहे ना की इकडून वर्धा आली, नाही हां, आणि इथून वर्ण आली वैनगंगा, आणि हे काय बनतात प्राणहिता, आणि तीच मग सिरोंचा तालुक्यात गडचिरोलीमध्ये गोदावरी बरोबर मिळते. म्हणजे हा कुठला जिल्हा आहे? गडचिरोली आहे. आणि तिथं काय दिलं आहे? चंद्रपूर. आणि तिथं दिलं आहे साऊथ वेस्ट. साऊथ वेस्ट म्हणजे ही डायरेक्शन झाली. म्हणजे हा स्टेटमेंट पक्का पहिलंच रॉंग आहे. तिथंच बाकी 3 वाचायची गरज नाही, बाकी 3 टाइमपाससाठी दिलेत. हे तुम्हाला एक्सपेक्टेड पण नाही की माहीत असतील ही सगळी नावं.
म्हणजे तुम्ही अभ्यास केला असेल की हा एक्सपेक्टेड आहे की हा अभ्यासाचा आपला पाठ आहे, मग तेच त्यांनी विचारलं, हेच चुकीचं दिले. पण आता आयोग काय माहित नाही आन्सर काय देईल, कारण काय काय लोक बोलतात 3 पण रॉंग आहे. मग नेक्स्ट ह्याला प्रश्न कॅन्सल होऊ शकतो. यार हे भूटान वाला आला प्रश्न. ह्याच्यात काय केलं? मणिपूर आहे तर मग ए तर रॉंग आहे, म्हणजे इथं ए असणार, तो आन्सर असणार, कारण इनकरेक्ट विचारलंय. म्हणजे हा गेला. आता राहिला की बी आणि सी. मग ह्याच्यातला भूटान इज अ नेबरिंग कंट्री ऑफ नेपाल. नाहीये. हे बघा ना, मध्ये सिक्कीम आहे. देखा, और एक रॉंग कर दिया ना. सी यानी ए. ऐसा रुको, और आ रहे 15 तक ही पोहोचे. हा प्रश्न टफ होता, डिफिकल्ट. एक्सपेक्टेड नाही तुमच्याशी, कारण हा मेन्स मध्ये टॉपिक आहे. मेन्स ते पण राज्यसेवा मेन्सला होता, GS1 मध्ये. भूगोलमध्ये हा टॉपिक आहे, प्रॉपरली टॉपिक आहे नॅचरल मिनरल्सवर. तर बॉक्साईट उदगीरीला आहे. आता हे कोल्हापूर जिल्ह्यात आहे म्हणून मला माहिती आहे की बॉक्साईट उदगीरीला आहे. बचा 4 एकच ऑप्शन मध्ये होता, नाही सॉरी, कचा 4, सॉरी बोललो ना. कचा 4 आणि लोह खनिज सुरजागड. बचा 1, ऑप्शन क्रमांक 3 इज द राईट आन्सर. येस. आता ह्याच्यावरनं काय करायचं आहे, हे जे आहेत आयोगाने सीधा दिलंय की आम्ही नेक्स्ट टाइम ह्याच्या अजून आत डीपमध्ये जाऊ शकतो, म्हणून हे तुम्हाला हिंट देऊन गेलेत की पुढच्या वेळेला अभ्यास काय करायचा आहे. प्रश्नपत्रिका आलं आणि सॉल्व्ह केलं, दॅट इज नॉट की तुम्हाला समजून घ्यायचं आहे की काय होतं आणि काय नाही. येस, हाच प्रश्न मी बोलत होतो. फर्स्ट स्टेटमेंट वाचा काय आहे. मासेमारीची सामाजिक, भौतिक आणि आर्थिक सुरक्षा. आर्थिक तर मी समजू शकतो ना, सामाजिक सुरक्षा तुम्ही कशी देणार या योजनेने? सोशल लाईफमध्ये तुम्ही काय स्टँडर्ड, सोशल लाईफ चेंज करणं म्हणजे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगमध्ये चेंज करण्यासारखं आहे. मग इकॉनॉमिकली हा ॲक्च्युली रॉंग पाहिजे, पण आयोग फर्स्ट कीला हेच आन्सर देईल आणि सेकंड कीमध्ये जर प्रॉपरली हे केलं तर हा प्रश्न हॅशटॅग जाईल. येस, म्हणजे हाय चान्सेस आहेत. भारतामध्ये प्रथम क्लोन पद्धतीने जन्मलेली गीर गाईच्या वासराचे नाव काय होते? तुक्का मारला असेल, हा सब्जेक्टमध्ये नाही, सिलेबसमध्ये नाही. किसने किया ये क्वेश्चन? कपिला. कपिला तर ते ॲड येतं, कपिला शिलाजीतवाला. गंगा आहे नाही ना, मग इकडे दिलंय ना, काव दिलंय. गाई. कपिला नाहीये, इट इज गंगा. कपिला पण आहे, सेकंड असेल, प्रथम विचारलंय ना. यस, अति नॉलेज पण भयानक पडता कधी कधी. यस, तुम्हाला फेवरेट क्वेश्चन जे मी 1 महिना झाला ओरडून सांगतोय. मनोहरजी बघतच नाहीत. 1 महिना रोज मी लेक्चरला येऊन सांगतोय की हा चार्ट बघा, तुमचा बोनस मार्क आहे. इव्हन टेस्ट सिरीज मध्ये मी 3 टेस्ट मध्ये टाकलेत, कारण मला 100% शुअरिटी होती SDG वर आलेला नाही प्रश्न येणारच. कारण मी शुअर असतो, कारण आयोगाचा पॅटर्न एवढ्या वर्षी डिकोड करतोय ना. राज्यसेवेत दिसला प्रश्न ना कंबाईन मध्ये दिसला, तर मला शॉर्ट माहित होता SDG वर येणार. म्हणजे कुठंतरी ते बोलतात ना, तुमचं जसं मन, तसं माझं पण मन बोलत होतं SDG वर येईल, पण नाही. तरी मार्क काय केलं तुम्ही? नाही, तुम्ही 10 गेलं. त्याच्यानंतर नेक्स्ट डेला मी 13 पण शिकवलं ना, क्लायमेट चेंज. होत आहे. नाही, तुमचं चुकलं तरी पण काही एवढा इफेक्ट नाही पडणार आहे तुमच्या कट ऑफवर. परत ऑपरेशन सिंदूरवर आपल्याला इंडस वॉटर ट्रिटीवर प्रश्न राज्यसेवेत दिसला, कंबाईनमध्ये दिसला, आणि त्याच्यातलीच कुठली तरी एक नदी पकडून यांनी गट क मध्ये पण विचारला. म्हणजे हा पेपर सेटर पण सेमच आहे. जे राज्यसेवेत कुठल्या नदीवर प्रश्न येणार तोच कंबाईन बी मध्ये पण येणार, सी मध्ये पण येणार. दॅट इज द लॉजिक. आता हा भरपूर डिफिकल्ट प्रश्न होता की तुम्ही या नद्या ऐकल्या पण नसतील. केन, बेटवा हे सगळं मध्य प्रदेशमध्ये नदी जोड प्रकल्पाचं हे आहे. केन, बेटवा, सिंध, चंबल. इट इज दिस आन्सर. चंबल म्हणजे ते चंबलचे डाकू लोक.
यस, नितिन गडकरी बोलला ना की अपना आरटीओ तो चंबल से डाकू से भी ज्यादा लुटते. हे काय केलं, हा भरपूर चर्चेत होता. देवेंद्र फडणवीसने एक प्रेस कॉन्फरन्स पण दिलेली. त्यात त्यांनी एका भाषणामध्ये जोरात ओरडून सांगितलेलं, आम्ही 25 किलोमीटरच्या दायरेमध्ये प्रत्येक ईव्ही स्टेशन उभारू. कारण समृद्धी महामार्गाचा जेव्हा केस चालू होता त्याच्यात मग त्यांनी हे केलेलं की ईव्ही कसं चालणार एवढ्या मोठ्या हायवेवर. मग त्यांनी हे कन्सेप्ट आणलेलं की प्रत्येक 25 किलोमीटरच्या टप्प्यात आपण एक इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग स्टेशन खोलू. म्हणून मी सांगतो थोडं न्यूज बघत जावा, कधी कधी हिंट देऊन जातात काय करायचं. जसं काल राज ठाकरेचं सभा बघितली असेल ना, ते भारताच्या मॅपमध्ये अदानीचे प्रोजेक्ट कुठे कुठे चालू आहेत ते दाखवलेलं. हां, मग त्याच्यातली नावं इम्पॉर्टंट आहेत, कुठल्या कुठल्या कशात आहेत. कदाचित विचारला जाऊ शकतो प्रश्न. वाधवान बंदर आणि हे सगळं दाखवलं पूर्ण. राष्ट्रीय अन्न सुरक्षा 11व्या योजना 2000 FSSAI ॲक्ट 2013चा आहे कायदेशीर आणि 2007ला कायदा झाला. मग 2007ला कुठली पंचवार्षिक योजना होती तर 11वी. हा लॉजिक होता. इकॉनॉमिक्सचे बरेच सारे प्रश्न होते, ते भरपूर इश्यू क्रिएट करणारे होते. जसा हा काय लॉजिक लावला. यस, ॲडम स्मिथ. हां, यस, तोच लॉजिक आहे. आणि सेकंडवाला का लेकिन था कोण आहे. मग ग्रेट डिप्रेशन कधी झालेला. मग इथं 29 का दिले. देखा ना, ग्रेट डिप्रेशन 1929चा होता. स्टेटमेंट राईटच आहे. हा जे इथं मॉनिटरी पॉलिसी दिली आहे म्हणजे चलन विषयक, यांनी पण मार्क केलेलं परफेक्ट आहे. चलन विषयक हे RBI हे करते, लक्षात ठेवायचं. आणि जे फिस्कल जे पॉलिसी आहे ते आपलं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया करते. हे आपल्या थोडंफार टेक्निकली प्रश्न होता. यस, 14वा वित्त आयोग YV रेड्डी. हा प्रश्न येऊन गेला कुठे नाही, ते तर NK सिंग अरविंद पनगड यावर डायरेक्टली विचारला. राज्यसेवेमध्ये मला वाटतं मॅच द कॉलममध्ये होता. 14वा वित्त आयोग YV रेड्डी होता. YV रेड्डी हां, वेगवेगळे दिलेले बघा. म्हणजे तोच आहे, तिकडून प्रश्न उचलून हे केलंय. म्हणजे या पेपर सेटर एकच रूम मध्ये बसले असणार आणि त्यांनी विचारलं तू क्या सेट कर रहा है. नाही, असंच दिसतंय पेपर पूर्ण रेप्लिका. हा क्वेश्चन हार्डच होता. प्रधानमंत्री जनधन योजना सुरू का झाली. अजून फायनान्शियल इन्क्लुजनपेक्षा सर्वात काय की सर्वांना बँकिंग सिस्टममध्ये तेच फायनान्शियल इन्क्लुजनसाठी सर्वांचे खाते पाहिजेत बँकेत. म्हणून झिरो ह्याच्यावर त्यांनी स्टार्ट केलं अकाउंट बॅलन्सवर. त्याचा मेन मुद्दा होता. त्यात ओव्हरड्राफ्ट लिमिट रेस्ड लोवर्ड. तर लक्षात ठेवा की जर गव्हर्नमेंटनी 5,000 रुपये दिलं असेल तर नेक्स्ट टाईममध्ये कमी नाही करू शकत, त्याच्यापेक्षा जास्तच द्यायला लागतं. म्हणून हे लोवर्डवाला ऑप्शन कट झाला इथून. त्याच्यानंतर इन्शुरन्स कव्हर रिड्यूस, इन्शुरन्स कव्हर रेस्ट, इन्शुरन्स कव्हर अनचेंज. मी तेच सांगितलं, इन्शुरन्स गव्हर्नमेंटच्या स्कीममध्ये वाढत जातो, कमी होत नाही. म्हणून जो रिड्युस्डवाला आहे तो ऑप्शन खोडा. येस, आता त्याच्यानंतर एज लिमिट रेस्ट कंडिशन ॲडेड. आता या दोघांपैकी मला पण डाऊट आहे की काय आन्सर आहे, बट मी हितपर्यंत पोचलेलो. कोण आहे और इकॉनॉमिक्स में स्पेशल. बीकॉम कोण आहेत. एक दुसरेकडे बघताय. हा, तुम्ही तर आर्ट्सवाले आहेत ना. आर्ट्स तुम्ही तर पंडित रमाबाई मध्ये कन्फ्युज झाला. चला ठीक आहे. नरसिंहन कमिटी डायरेक्टली आहे फायनान्शियल सेक्टर रिफॉर्म्स, वित्त विषयक सुधारणा, बँकिंग हे सगळं केलेलं. त्याच्यानंतर हे झालं. FRBM जो कायदा आहे तो LK झहाच्या काळात आलेला, बट 2016 मध्ये कमिटी होती NK सिंगची. हा प्रश्न बऱ्याच लोकांनी चुकवला, मी पण चुकवला हा प्रश्न. LK झहा, कारण मी मे 2016 बघितलंच नाही, डायरेक्ट FRBM ऍक्ट बघितलं, मी बोललो LK झहा. हा, म्हणजे प्रश्नच नाही वाचला ना. कारण मी सांगतो ना, मी 25 मिनिटात त्यांची प्रश्न करून घेतले पहिलेच, कारण मला माहित होतं मॅथ सोपं आलाय. दॅट वॉज माय लॉजिक. नीती आयोग कधी झाला एस्टॅब्लिश, हे तर मला वाटतं उद्या इकॉनॉमिक्स मध्ये पण करतील. कुणाला माहित नसेल तर पाठच करून घ्या. 1 जानेवारी 2015. येस. हां, हे काय केलं.
शिकवलेला हा प्रश्न मी चार्ट करून आलेला. कोण ॲबसेंट होता? तुम्ही ॲबसेंट होता मॅडम. 4-5 प्रश्न गेलेत तुमचे, है ना. आत्ता काय नाही ना, जो हुआ वो हुआ. हां, डेफिनेशन ऑफ पॉवर्टी लाईन मी सांगितलेलं तेंडुलकर आणि रंगराजन समितीचा तो हेच दिलेला पूर्ण, आणि दोन्ही पण हे आन्सर आहे, अ आणि ब. कारण केलकर समितीचं काय लेणं देणं नाही, मल्होत्रा पण काय लेणं देणं नाही. हा प्रश्न मला पण नाही माहीत काय आन्सर आहे. कदाचित ऑल द अबव पाहिजे, कारण हा तर रॉंग आहे, कन्फर्म आहे की क रॉंग आहे. कर जर रॉंग असेल तर मग हा 2 ऑप्शन जात आहेत. मग मी म्हणलं हे 2 पण कशाला राईट असतील, ते पण रॉंग आहे. म्हणजे तो लॉजिक माझा होता. यस मिस मानसी, हिला डाला ना एक क्वेश्चन ने. अभी रॉन्ग मत करना नेक्स्ट टाइम से, और नेक्स्ट टाइम ये क्वेश्चन नहीं आएगा अभी 26 में. आता NPP पॉलिसी 2000ची नाही येईल, त्याच्या मागची येईल. 1900 कितीची आहे? 73 का कितीची तरी आहे, 76ची आहे. 76ची आहे. हां, मग तुम्ही तर अँग्लो अफगाण केलं. हां, हेच बोलत होतो ना. कुठं गेला? नील 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 ड्युरिंग, तिथं लिहिलं पण आहे स्पेसिफिक पिरियड. मग कन्फर्म आहे, हा स्टेटमेंट राईटच पाहिजे. वाचा ना. विशिष्ट कालावधीत कर्ज शून्य असावे. काय खाडे सरनी पण केलेला दिसत नाही. खाडे सर, तुम्ही तुमच्या रिस्कच घेतली नाही ना, तुम्ही घरचं ऐकून गेला. रिस्क घ्यायची घरात नाही सांगायचं. वा, कुठं सकाळ झाली, मोती स्नानाची वेळ झाली. खतरनाक स्टोरी आहे तुमची. एवढं त्यांचा पण एकदा फॉर्म भरा ना. हा, म्हणजे फक्त द्यायला, फक्त फॉर्म भरा आणि बोला एक्झाम अटेम्प्ट करा. मग का रिस्क घ्यायचं ते कळेल. जेव्हा 1 तासात फक्त 25-30 प्रश्नच होतील ना. यू हॅव टू टेक रिस्क. मी सांगतोय, हे तर ठीक आहे ना, प्रिलिम्सला आहे. प्रिलिम्सला 19-20 तुम्हाला फक्त कट ऑफ पार करायचा आहे. मेन्सला तर यू हॅव टू टेक स्कोर 75-80 पर्यंत जायला लागतं. 50-60 मध्ये फसलं तर डायरेक्ट बाहेर, त्याच दिवशीच बाहेर मेन्समध्ये. नाही, रिअलिटी सांगतोय मी. कट ऑफ 270च्या आसपास लागतायत. म्हणजे 135 प्रश्न राईट करायचे दोन्ही पेपरला मिळून. म्हणजे ते ॲव्हरेजच काढा ना, किती येतोय? 67. मग आता तुम्ही घाबरताय. 67 तर अटेम्प्ट करून येते लोक. तिथं तर 67 स्कोर करायचं आहे. मेन्सचे थोडेफार सोपेच असतात प्रश्न, बट दिस इज द पॅटर्न मेन्सला. आणि मेन्स सोपेच आहे ॲक्च्युली. तुम्ही आत्ताच्या ह्याला मी जर नेक्स्ट संडेला मेन्स ठेवली ना, तर मी 100% गॅरंटी सांगतो लोकांना 60च्या वर येईल स्कोर, बिकॉज एवढे सोपे असतात पेपर. नाही, डिपेंड्स ऑन द मॅथ्स. नाही, 2:45 वाजले. टाईम आहे. ह्याचं काय केलं? नाबार्ड. ओके, थोडा स्पीड में जातो. 34. अरे RBIची स्थापना 32 आय हॅव टेन्शन की ए करतील का, ए आणि डी देतील. पण मी ए करून आलोय, म्हणजे लॉजिक सांगतोय, दोन्हीपैकी एक आन्सर असतील. पण लक्षात ठेवा ना, बफर स्टॉक करतोच कशाला, की जर प्राइस वाढ झाली असेल तर थोडंफार मिनिमाइज करायला. माझं नका बघू, माझ्यावर थोपू नका. RBI काय 30 कसं असेल? स्थापनाच झाली नव्हती. 1 एप्रिल 35ची तर स्थापना आहे. मॅडम बोललो तुम्ही या इकॉनॉमिक्सच्या लेक्चरला. तुम्ही इंग्लिशमध्ये का वाचला प्रश्न? मराठीत पण वाचायचा ना. अन्नधान्याचे बफर स्टॉक डॅश करिता असतात, किमतीत चढ उतार मर्यादित करण्यासाठी. ज्यांनी हा पेपर आहे ज्याचा, त्यांनी पण तेच केलंय. कारण खुल्या बाजारात विकण्यासाठी, म्हणजे हा तर दलाली झाली ना, ब्लॅक मार्केट झालं. म्हणजे तुम्ही पेपरला शिकवताय करप्शन करायला. हा, असं झालं ना.
आलं तर सेकंड पण येऊ शकतो. येऊ शकतं, मी नाही बोलत नाही. आता आयोग काय सिलेक्ट करतं, अ सिलेक्ट करतं किंवा आणि ड. तुम्ही काय केलंय? लॉस केले. करेल. कारण की काल युट्यूबवर बघत होता ते सांगतो. युट्यूबवर फिजिक्सवाल्याचं तुम्ही बघितलं असणार ना? फिजिक्सवाल्या कुठल्या चॅनलवर बघितलं? कुणाचं हे विश्लेषण बघितलं? हां, तर लक्षात ठेवा, हे सगळे जे मोठे मोठे जे क्लासेस आहेत ना, त्याचं सोल्युशन ना कोणतरी वेगळं करत राहतं. हे ह्यांचं काय लेणं देणं नाही, कारण मी टेक्स्टबुकमध्ये मी सोल्युशन काढून द्यायचो त्यांना. एकनाथ शिंदे दिलं, मी तेच तर बोललो. डेंजर आहे हो तुमच्या घरी परिस्थिती. माणसाला श्वास घ्यायला टाइमच नाही परीक्षण. कुठे होतं तुमचं सेंटर सर? मग डायरेक्ट घरी पोचले सुरू झालं अनालिसिस. अच्छा, आणि मग डायरेक्ट पहिले विचारलं नाही पेपर कसा गेलाय? अच्छा. चिकन सूपची बात आहे ना. व्हेरी डेंजरस. डेमोग्राफिक ट्रान्झिशनवर मी शिकवलेलं त्या दिवशी इकॉनॉमिक्स मध्ये हा पण प्रश्न, तुम्ही पण ऍबसेंट होता परत. नाही, तेच बोलतोय की शिकवलेलं त्याच्यात मी सांगितलेलं तिसऱ्या जे हे आहे थर्ड स्टेजमध्ये काय होतं, बर्थ रेट डिक्लाइन होतं, म्हणजे ऑप्शन D5 चे आन्सर. पहिल्यामध्ये सर्वात जास्ती मृत्यू होतात आणि सर्वात जास्ती जन्म होतात. दुसऱ्यामध्ये मृत्यू दर कुठेतरी कमी होतं पण जन्मदर स्थिर राहतो, जे आता भारत कंडिशनमध्ये आहे. आणि तिसऱ्यामध्ये आता चायना गेलंय जिथं की आपलं बर्थ रेट पण डिक्लाइन होतं. येस, त्यालाच मग ते फर्टिलिटीचं हे दिलेलं आहे. PM धन्न धान्य कृषी योजना हा मी करंट अफेअर्सच्या व्हिडिओमध्ये शिकवला आहे. हा नाही आहे, हा 50 जिल्हे काहीतरी आहे, फक्त आन्सर आहे. 100 आहे ना कदाचित, 50 का 100 आहे, कारण हा शिकवलाय मला आठवण येते, युट्यूबवर गेलाय हा व्हिडिओ. 4 ते 6 नोव्हेंबर, ज्यांनी नोव्हेंबरचा पहिला पार्ट बघितला असेल युट्यूबवर रिलीज आहे तो डिरेक्टली आहे दोहा कटार. येस येस. आता हा चुकला असणार ना तर मी करंट अफेअर्स पण शिकवायचं बंद करायला लागेल. काय केलं का? तेच बघायचं होतं ना. PR श्रीजेश खेल कन्फर्म नाहीये तो. खेल रत्न खेल रत्न हा, खेल रत्न अवॉर्ड त्याला भेटलाय, प्लस पद्मभूषण भेटलाय. ते शिकवतानाच मी शिकवलेला पहिलाच लेक्चर जानेवारी 1. म्हणजे मी तर असंच केला, हा ड कापला झालं ABC. हा लॉजिक होता, म्हणजे पेपर हार्ड नव्हता बट लॉजिकली सॉल्व्ह करायचा होता, म्हणून थोडाफार मॉडरेट गेलेला आहे. आणि आन्सर की नंतर तर अजूनच जाणार आहे. हां, म्हणजे ज्यांना आता वाटते की 55 भेटतील, आन्सर की नंतर 50 होऊन जातील. डिपेंड्स. हे मला पण नाही माहित होतं, मी पण नाही केलं. इलेक्शन कमिशनने कुठला ॲप खोलला? सेकंड आहे. आन्सर माहित आहे पण मी नाही केला सांगतोय. आणि आला एकनाथ शिंदेवाला प्रश्न, नितीन गडकरी. नितीन गडकरी केला ना? हां, मग ठीक आहे. करंट अफेअर्सचे थोडंफार आउट ऑफ द बॉक्सच प्रश्न होते. हा आपण शक्यतो करत नाही, म्हणजे जर करतो तर कोण जिंकले ते करतो. त्यांनी विचारले की रनरअप कोण होता, मग दॅट इज डिफिकल्टमध्ये हा टाकेल. हा पण डिफिकल्टमध्ये टाकेल, कारण जर एशियन जर मीटिंग नॉर्मली बँकॉकमध्ये होते आणि डिफेन्स मिनिस्ट्रीची इथं व्हिएतनाममध्ये झाली. व्हिएतनामची राजधानी व्हिएन्तियानमध्ये. त्याच्यानंतर अजिंठा वेरूळ सई परंजपे. त्याच्यानंतर हा उमा कांजीलाल. आता हा प्रश्न पाहिजे असेल तर मला वाटतं जे MCQची माझे जे यूट्यूबवर आहे त्याच्यात हा प्रश्न मी आहे तसा घेतला आहे. सेम ऑप्शन 1च आहे त्याचा पण आन्सर. येस, हा प्रश्न कॅन्सल होईल. आयोग आन्सर थर्ड देणार आहे एवढं मला कन्फर्म माहिती आहे. लक्षात ठेवा, जे हा गावचं नाव आहे
आणि ज्या गावात हे आहे हा तालुक्याचं नाव आहे आणि हे पूर्ण आहे नागपूरमध्ये. आता दोन्ही पण हे दिलेले ते म्हणून आयोग शक्यतो विलेजेस विचारले. मी तेच बोलतोय ना की जर विलेज विचारलं तर मग तालुकाच का दिलाय, ह्याचा पण एक कुठं कॉन्ट्रोवर्शियल हे होऊन जातो. येस, म्हणून हा प्रश्न हेच देतील. हेज अ थायलंड, हेज अ बोथ ए अँड बी. येस, नसेल येत तरी पण बोथच करायचं आहे असे. साडेचार 8:30 वाला कोण होता? तुम्ही होता. बरं झालं तुम्ही फायनान्स मिनिस्ट्रीमध्ये नाही. सुप्रीम कोर्टने हा 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 बऱ्याच लोकांनी चुकवलं असेल. काय केलं ॲडम स्मिथ? हा चुकला म्हणजे सांगतो ना त्याचं कारण. बोललो ना 100%. मी सांगतो MPSC वाले जे कोर वाले आहेत त्यांनी 100% हा केला असणार. शॉर्ट 10%च लोकांचा हा राईट येईल. आवासाचा अधिकार ना, राईट टू हाऊसिंग दिलंय, नॉट प्रॉपर्टी दिलंय. हा, आता 19 नंबरचा सब कलम 5 बघा, राईट टू रिसाइड इन एनी पार्ट ऑफ द कंट्री है ना, राईट टू रिसाइड इन एनी पार्ट ऑफ द कंट्री. आता कळालं चुकी काय झाली हे, और एक गया मार्क्स. राईट टू रिसाइड इन एनी पार्ट ऑफ द कंट्री लॉजिक बसते की नाही? मग तो देखते ना आयोग काय देते. पण 12 सप्टेंबरचा रिसेंट करंट अफेअर्स होता, हे ऑलरेडी केलेलं आहे. आर्टिकल 19, 21 आणि 20, 19 मध्ये डाऊट तर आहे, बट शक्यतो 19च असला पाहिजे जितका मला नॉलेज आहे पॉलिटीचा. राईट टू हाऊसिंग, राईट टू हाऊसिंग इज नॉट राईट टू लाईफ ना. राईट टू लाईफ मीन्स जगण्याचा अधिकार ना. वो किधर भी जगे, पाण्यात, वर, है ना. हा. चला, महाराष्ट्रातील कुठल्या ग्रामपंचायतीला सुवर्ण पुरस्कार भेटला? ग्रामपंचायत रोहिणी. हा ऑलरेडी टेस्ट नंबर 8 मध्ये होता प्रश्न. हा पण म्हणजे बेकार प्रश्न होता. आन्सर काय केला आहे? हे वाला चीफ ड्राफ्ट्समॅन तर आंबेडकर होते ना. अरे सर, चीफ ड्राफ्ट्समॅन प्रेम बिहारी नारदन कॅलिग्राफर होते, एवढं कन्फर्म माहिती आहे. येस, मग सी कापा ना, कारण इनकरेक्ट विचारले. मग झालं, मग 2 ऑप्शन मधले एकच राहत आहेत. मग तर तुम्हाला माहिती की हे कन्फर्म रॉंग आहे, तर A and B इज द आन्सर. येस, शॉकिंग नाही, मी तर अप्रोच सांगतोय ना, प्रश्न कसा करायचा अप्रोच सांगतोय, नॉट की डायरेक्ट आन्सर सांगा. हा, त्यात काय नाही बात आहे. मग नाहीच देऊ शकत ना. नाही खाडे सर, तुम्ही चुकवला नाही ना. नाही, बरोबर आहे. बलवंतराय मेहताचं काय केलं? ऑल द अबाव. ऑल द अबाव आहे आन्सर. त्या दिवशी पण तर शिकवलेला डिस्ट्रिक्ट कलेक्टर शुड बी, म्हणजे त्या दिवशी शिकवताना नाही पण त्या PDF मध्ये होता हे सगळं इन्फॉर्मेशन. हा 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 स्टेटमेंटवर थोडा इश्यू आहे, सी वर. हा, त्यांनी सांगितलेला, तुम्ही कन्फ्युज होताय वसंतराव नाईक कमिटी आणि बलवंतराय मध्ये. बघू ना आयोग काय देते, मला पण नाही माहिती, मी ऑल द अबाव केलाय. हा, टीयर्स ऑफ ओल्ड PM बघा, हे शॉर्टकट लिहिलंय चांगला. 44वी घटना दुरुस्ती, ये है राईट टू प्रॉपर्टी. मन भटकतंय पेपरला. हा, असले कुठेतरी प्रश्न येत आहेत. नेक्स्ट टाइम पासून लक्षात ठेवा, पॉलिटी जेव्हा तुम्ही वाचणार ना, ह्याचं उत्तर माहित नाही, मला पण नाही माहित. मी म्हणजे काय हे नाही केलंय, नाही मी हा केलंच नाही, असे नाहीच करायचे ना. ऑस्टिन मध्ये
सर्वात पहिले तर मला ते लासिक म्हणून मला सायन्स सुरू झालं की काय, लासिक सर्जरी, म्हणून मी पहिले सोडला हा प्रश्न, कारण वाचलाच नाही हे प्रश्न. टाउन एरिया कमिटी सेटअप बाय ऑल द अबव. काय केलं? तर मी ह्याच्यात हे लावलं की होली नॉमिनेटेड कसं असू शकणार. होली नॉमिनेटेड लॉजिक तो सही आहे, बट काही काही कमिटी सहकार संस्था अशा आहेत ना की डायरेक्ट गव्हर्नमेंट नियुक्त करतात. मैंने वो हटा के फिर ये कर दिया. इथं लिहिलंय ना की लहान शहराच्या प्रशासनासाठी. माहित नाही आयोग काय देईल, मी सांगतोय आपलं हे, आणि बऱ्याच लोकांनी ऑल द अबव्हच दिले आन्सर. हा हे सांगा, केला हा प्रश्न? बघितलंच नाही तू, माग काय केलं? अच्छा, आणि रॉंग निघालं तर हॅशटॅग जाईल कदाचित प्रश्न, हा सर. कारण तिथं लिहिलंय ना पहिली ग्रामसभाची मीटिंग, मग पहिल्याच ह्याच्यात सरपंच थोडी शपथ घेणार, सरपंचला शपथ घ्यायला पण एक माणूस लागतो, तिथं ऑप्शनच नाही दिलेला. हॅशटॅग जाईल प्रश्न तो, है ना. पण प्रत्येक फायनान्शियल इयरचं जे हे आहे अध्यक्षपद सरपंचच भूषवतो, पण फर्स्ट स्टेटमेंट आहे का ना, फर्स्ट ग्रामसभेचं प्रेसिडेंट कोण असतं? फर्स्ट ग्रामसभा समजा आपण, आपलं गाव आहे निवडून आला आपण, मग डायरेक्टली सरपंच थोडी आपण डिक्लेअर केलाय शपथ घेण्याशिवाय, मग शपथ कोण देतो? तो प्रेसिडेंटशिप भूषवणार, मग तो ऑप्शनच नाही चारीपैकी. एक गव्हर्नमेंट कुठला तरी ऑफिसर असतो, नॉमिनेटेड ऑफिसर, तहसीलदार पण असू शकतो, डेप्युटी कलेक्टर पण असू शकतो, मग तो ऑप्शनमध्येच नाही, म्हणून कदाचित सरपंचच आन्सर ठेवतील. सेकंड कीला कदाचित कॅन्सल होईल प्रश्न, 1 मार्क सगळ्यांचा जाणार. 154 एक्झिक्युटिव्ह पॉवर इसका कॉन्करेंट लिस्ट आहे ॲक्च्युली आन्सर. फक्त हां, युनियन नाही. अरे जे युनियनमध्ये असणार ते कॉन्करेंटमध्ये नसणारच ना, लॉजिक तरी लावा. कॉन्करेंट अकेला आहे, म्हणजे मी स्टेटला पण देतो युनियनला पण देतोय, मग एकत्र नसणारच. आप समजा. हे तर पहिले दोन्ही गेले पाहिजेत, कारण समजा ना, समजा 3 घरं आहेत आणि तुम्ही सांगितले की सी मध्ये कॉमन आहे की ए आणि बी वाले घुसू शकतात, मग तुम्ही जर डायरेक्ट फक्त सी दिला तर मग ए आणि बी कशाला लावताय ऑप्शन त्याच्या संगती? मग तिथं तेच केलं ना, कॉन्करेंट बरोबर युनियन पण लावलंय, कॉन्करेंट बरोबर स्टेट लिस्ट पण लावलंय. आता समजा एज्युकेशन असेल, हा कॉन्करेंटमध्ये आहे, म्हणजे इनडायरेक्टली स्टेटमध्ये पण आहे आणि युनियनमध्ये पण आहे, मग युनियन कशाला दिलंय एक्स्ट्रा अजून लिहून? म्हणून हे 2 ऑप्शन तर पहिलेच गेलं पाहिजे, मग कॉन्करेंटमध्ये येते. कारण इंडियन पोलीस सर्व्हिस फेडरल सिस्टमला हे करतं, बट सेंट्रलचे काय काय पॉवर्स आहेत, जसं सीबीआय झालं, सीबीआय ॲक्टनुसार, स्पेशल दिल्ली पोलीस ॲक्ट आहे ना, त्याच्यानुसार त्यांना पण प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनचं हे आहेत, आणि इव्हन जे लोकल पोलीस आहे त्यांना पण दिलेले आहे अधिकार. जसं प्रणब मुखर्जी गृहमंत्री असताना अमित शहाला तडीपार केलेलं, हां, सेंट्रल एजन्सीजनी, आणि त्याच्यानंतर अमित शहा जेव्हा गृहमंत्री झाले तेव्हा प्रणब मुखर्जीला तडीपार केलेलं. येस, बदले की भावनामध्येच आता काँग्रेस थांबलंय, अर्ध बीजेपी मग जेलमध्ये दिसणार, तर पलटी झालं सरकार. तर लक्षद्वीप काय आहे? येस, केरळम. हा, ते मी प्रत्येक वेळेला विचारत जातो ना, भारत आझाद कधी झाला, हे याचं कारण हे आहेत, हे असे प्रश्न तुमचे चुकले नाही झालेत. मानसी कब हुआ इंडिपेंडेंट इंडिया? डेट 15 अगस्त, और रिपब्लिक डे? ओके, रिपब्लिक डे के दिन प्राइम मिनिस्टर कौन था इंडिया में? थे क्या? नहीं थे, क्योंकि 52 में इलेक्शन हुआ पहला. अब समझा प्रश्न कसे, मतलब क्रिटिसाइज नहीं कर रहा हूँ, मैं बोल रहा हूँ कि एग्जाम में क्वेश्चन कसे येऊ शकतात. तब राजेंद्र प्रसाद ही थे कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली के प्रेसिडेंट, याद ठेवायचं आहे, नाहीतर फर्स्ट तुम्ही हे जवाहरलाल नेहरू मार्क करणार. जवाहरलाल नेहरूचा काहीच रोल नव्हता, 52ला इलेक्शन झाली, त्याच्यानंतर 52 पासून त्यांना तर कार्यकाळ भेटलाय पूर्ण. येस, म्हणजे मी पेपर सेटर असेल तर तसाच सेट करेल. हा होता, ठीक आहे. पोलीस पाटीलला कोण नेमतं? याद नहीं आ रहे. तर मी ह्याच्यात कन्फ्युज होती थर्ड किंवा फोर्थमध्ये, पण नंतर मग मी स्किप करू. कलेक्टर किंवा डेप्युटी कलेक्टर, काही ते मॅजिस्ट्रेट पॉवर्स पण असतात ना. महाराष्ट्रात डेप्युटी कलेक्टर मॅजिस्ट्रेट SDM बोलतो ना आपण, काय स्पेशल डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आपण त्याला पोस्ट दिलेली आहे, म्हणून हा प्रश्न मला पण वाटते कॅन्सल होऊ शकतो. बट बऱ्याच साऱ्या रेफरन्समध्ये बघितलं तर कलेक्टरच आन्सर आहे. इवन गव्हर्नन्सचं पुस्तक आहे M लक्ष्मीकांतचं, त्याच्यात पण कलेक्टर आन्सर आहे.
सर्वात जास्ती बेंचेस बॉम्बे हायकोर्टकडे आहे. हा प्रश्न का विचारला, कारण रिसेंटली आपले कोण होते नागपूरचे, B.R. गवाई. B.R. गवाईनी कोल्हापूरला एक्स्ट्रा बेंच टाकला आणि त्याच्या वेळेला एक लोकसत्तामध्ये मोठा लेख आला संडेला त्या, आणि मग तिथंच कळालं की बॉम्बे हायकोर्ट इज द लार्जेस्ट नंबर ऑफ बेंचेस आहे त्यांच्याकडं. डिरेक्टली पेपरमधनं उचलला हा प्रश्न. हे सोडा, तुमचं लाईटचं बिल किती आहे ते विचारले, 225 रुपये. हे कसं solve करायचं? हे काय दिले ना. तर सांगा ना. कॅल्क्युलेशन आहे, मला नका विचारू हे सगळं. तुम्ही engineer आहात, सांगा ते. कसं लिहायचं, कसं लिहायचं. नाही नाही, मी मॅथ्स नाही शिकवत तुम्हाला. हां ठीक आहे, लास्ट हे आहेत, मग आपण जाऊ. पार्टी ऑफिसमध्ये कोण नाही आहे? आहेत ना. अच्छा, डायरेक्टली आन्सर सांगतो की हे ज्या काय होतं. सायन्सचं लक्षात ठेवा, सायन्स सुरू झाले. मी आता पण सांगतोय 5th to 10th स्टँडर्ड. 5th to 10th स्टँडर्डचं जे नॉर्मली टेक्स्ट बुक करतील त्यांना मी गॅरंटी सांगतो 15 पैकी 8-9 प्रश्न सुटतील पुढच्या पण वेळेला. कारण ट्रेडिशनल पॅथड सुरू झाला आहे सायन्सचा, जे 2015च्या आसपास विचारायचे पेपर. चेंज डायरेक्शन कोण नाही करणार तर गामा रेस. येस, इथं वायू प्रदूषण होत नाही, एअर पोल्युशन. हायड्रो इलेक्ट्रिसिटी पॉवरमध्ये तिथं एअर पोल्युशन होत नाही. केलं ना सगळ्यांनी. सॉइल इरोजन, अरे मट्टी तो पहले खराब होगी ना पानी से, फर्टिलिटी पहले जाएगा. कॉपर, कॅल्शियम आणि क्लोरीन हा आयोनिक बॉन्ड आहे. आता आयोनिक बॉन्ड म्हणजे का बघा, ह्यानीच लिहिले प्लस मायनसमध्ये रिॲक्शन दिसलं तर आयोनिक बॉन्ड समजायचं. आता हे प्लस मायनस कसं असतं हे तुम्हाला थोडंफार शिकावं लागेल. उसमें मैं कुछ नहीं कर सकता. BCZ, कॉपर झिंक, कोण कोण होतं त्या रिव्हिजनला, आणि कुणी कुणी रॉंग केला त्या. ऑनेस्ट आन्सर. मग तुमची वाईफ काय बोलली? हां, ब्रॉन्झमध्ये 3 येतं, आणि मग त्याच्यानंतर मी जर्मन सिल्वर शिकवलेलं आहे, त्यात 3 पण येतात, कॉपर, झिंक, टीन. होतं प्रॉब्लेम होतं कधी कधी. सगळ्यांबरोबर झालं. मलेरियाचं काय केलं, प्लास्मोडियम फॅल्सिपॅरम. हे भरपूर डीपमध्ये प्रश्न होता, ते मला 12th बायोलॉजीमध्ये मी शिकवायचो म्हणून येत आहेत सर्व. ग्राउंडनटचं त्या दिवशीच दिलेलं, सेर्कोस्पोरा पर्सोनाटा, हे लिहून दिलेलं की हा प्रश्न विचारला जातो. हां, मग कोण कोण नाही आलं होतं. 74चं माहीत नाही, कदाचित ट्रोपोझोइड आहे का, चांगलं दिसलं म्हणून का नॉलेज होतं म्हणून. बघितले की वाचले, अलग अलग आहे. नत्राचा उपयोग हा प्रश्न 8 ते 9 वेळा विचारलाय. PYQ ज्यांनी बघितलं असेल त्याला सांगेल, रायझोबियम सीधा. हा मी बोलतो ना 8 ते 9 वेळा प्रश्न विचारलाय हा प्रश्न. ये कोण आहे भाई, एड्सला हेपॅटायटिस बी मारून टाकला. HIV एचा 4th झाला, तिथंच संपला विषय. आणि आयोगाचा पॅटर्न 4321. आता ह्याच्यात लक्षात ठेवायचंय, बाकीचे 3 लक्षात ठेवायला लागणार आहे पुढच्या परीक्षेच्या थोडंफार. डेंग्यू व्हायरसचं काय आन्सर, Dचा 1, रक्तस्रावाचा ताप, हेमरेज फीवर. ओके, प्लाज्मा 55, और हार्ट का वेट कितना है? 100 ग्रॅम. 300, तेच 360 के आसपास पकड़ो, 200 से 300. मैं नहीं बोल रहा हूँ. परसेंटेज ऑफ ब्लड किती आहे बॉडीमध्ये? 7% ऑफ बॉडी वेट. आता तो प्रश्न राहिलाय, कदाचित पुढच्या वेळेला विचारतील तर सांगतो, कारण पेपर सेटर एकच आहे. ब्लड ग्रुपवर विचारलं आपल्याला लास्ट टाइम, आणि ह्या टायमाला विचारलं प्लाझ्मा विचारलं. मग आता एकच राहिलाय तो प्रश्न, राईट आला. येस. रक्त पातळ करायचं औषध माहित होतं की नंतर बघून सांगताय? कसं? नाही, मला माहित नव्हतं. ठीक आहे, गोवा कोण कोण गेले? म्हणजे हा आन्सर तरी राईट केलाय का?
प्रश्नच नाही बघितला. आलं तुमचं मॅथ्स बघून मला रिॲक्शन दिसत आहे तिथून सर्वांचे. आन्सर तरी सांगतो ना. नाही आन्सर सांगतो. हां 11.5 15,000 83.33. बघा आता काय काय चुकलंय. हां याच्यात मी होता. मी सांगतो माझा डी सेट होता. मी 86 पासून 90 केले आणि मी म्हणलं लाईनीत बी. म्हणलं खाडे सर आता रॉंग करून येणार आहेत. मी पहिले तिथंच तुमचाच विचार केला. मी 1 सॉल्व्ह केला, 2 सॉल्व्ह केला, तिसरा पण बी भेटला, चौथा पण बी भेटल्यावर ना मी बाकीचे 3 पण प्रश्न बघितले, खरंच बी येतोय का. त्याच्यानंतर बोललो अरे रे चुकलो आपण. आता ह्याच्यात 56.25 6050 7 दिवस कामगार लोकांवर प्रश्न येतोच आहे ना. इकडे जे 9 कामगार 6 कामगार 9,400 विटा. ह्याचा काय आला 50. येस काय हे 4/5 ऑफ द नंबर इज थोडा नाही करत. 17/11 729 0.01. क्या हुआ मानसी, हर बॉल पे विकेट गिर रहा है. तुमचा प्रश्न TH करेक्ट आहे ना. येस नंदन भाऊजे. हा रिपीट झाला. सांगितलं ना हा पण पेपर सेटर सेमच आहे. त्यांनी काय केलं ब ला 1 वाढवलेला. आता बोला कंटाळा आलाय प्रश्नाला म्हणून त्यांनी 4 वाला दिला सेट. नाही खरंच हे तुम्हाला तेच समजायचं की प्रश्न रिपीटेड होत आहे. 31 तारखेचा फॉर्म सगळ्यांनीच भरा. ऑलमोस्ट प्रिपरेशन नसलं तरी पण भरा. ॲटलिस्ट यू शुड नो की कसं येतोय पेपर. 15 5 4 3 2 1 असं कॅल्क्युलेट करायचं सीधा. 15 येतोय. ह्याचा 60. हां आणि हा जे लॉजिक आहे पॅटर्न असतो तो AA BBBBB 4AB 1 2 3 4 5 D असं पॅटर्न बघायचं बसतोय का. ह्यांनी परफेक्ट केलं. ज्यांनी हा पेपर आहे ना ज्याचा त्यांनी एक टाकून बघितलं आणि बघितलं की पॅटर्न मॅच होतोय की नाही. कधी कधी असा पॅटर्न येतो APCCB ABCCB ABCCB. हे SSC CGL ला येतो ते प्रश्न म्हणून मला आयडिया आहे. कधी कधी DDAA अशा पॅटर्नमध्ये पण दिसतात. म्हणून आता हा आयोगाने आपल्याला नवीन हे दिलंय की पुढच्या वेळेला ह्याची पण तयारी करा. एक नवीन टॉपिक भेटला. ह्या माहीत नाही ना टॉपिकचं नाव कोण देखतंय. काहीतरी हे जे अल्फाबेटिकल सिरीज मधलंच काहीतरी आहे मिसिंग टर्म्स म्हणून. हां 1.25 वाढवायचं होतं 10. कहा गया उसे ढूंढो वेस्ट में. 26 वर्ष आहे ना. हा बघा हा आता परत आयोगाने एक नवीन टाकलाय. न्यू पॅटर्नवाले प्रश्न 2-3 आपल्याला दिसले. त्याच्यातला हा एक आहे. आयोगाने हा सगळ्यांना फुकट मार्क्स दिलाय. स्वतःच बोललंय एक तरी एक्स्ट्रा हे करून क्रिटिकल थिंकिंग. म्हणजे नेक्स्ट टाइम मला वाटतं स्टेटमेंट अझम्पशनवर प्रश्न दिसतील. हे राम. A student collects old data, compare it with new findings, identifies error, proposes new conclusion. तो उसको क्रिटिकल थिंकिंग नहीं बोलेंगे. अरे ऑब्जर्वेशन देखना होता है, करना नहीं होता है कुछ. मतलब टेक्निकली मैं क्रिटिसाइज नहीं कर रहा हूँ लेकिन एक वर्ड्स इंग्लिश वर्ड्स तो समझो. निरीक्षण मीन्स काय. निरीक्षण मीन्स फक्त तुमचं सुपरविजनचं काम आहे. कुछ हाथ में नहीं लिया है, बस तुम ऑब्जर्व कर रहे हो. तो ऑब्जर्वेशन तो नहीं होगा. इसमें क्या है लिमिटेशंस. मेमोराइजेशन थोड़ी याद थोड़ी कर रहे डेटा. अगर यही डेटा होता अगर इस स्टूडेंट कलेक्ट डेटा के बदली स्टूडेंट रीडिंग ओल्ड डेटा कंपेयर इट विथ न्यू डेटा ऐसा कुछ तो रहता तो मेमोराइजेशन होता कि वो याद कर रहा है. जाने दो. 290 ह्याचं काय केलं काय लॉजिक लावला. येस 13चा स्क्वेअर प्लस 1 हा 14चा 15चा 16चा मग 17चा स्क्वेअर प्लस 1 289 प्लस 1 290 असा जो पेपर होता हा. मला वाटतंय की जे ॲव्हरेज अटेम्प्ट राहिलेला आहे महाराष्ट्रात 80 अटेम्प्ट राहिलेला आहे
त्यापैकी 80पैकी लोकांचे 55-60 बरोबर आलेत. 20-25 कुठेतरी रॉंग झाले. म्हणजे एक ॲव्हरेज सांगतो, जेवढा कमेंट्समध्ये मी डेटा बघत राहतो ना सगळा. मग कुठेतरी जो ॲव्हरेज स्कोर पण येतो लोकांना हे 50-55च्या मध्येच आहे. म्हणजे इथं पूर्ण जनता आहे आपली 40-50 हजार. कट ऑफ विल बी दिस ओनली, असं माझं एक्सपेक्टेशन आहे. माझं हे आहे, रॉंग बी होऊ शकतं आहे. काय झालं, हा नाही कळाला? आन्सर बरोबर आला ना. मी सांगतो की हे मला सकाळी एका स्टुडंटनी सांगितलं की हा मेथड आहे, बट मी काय मेथडनी केलेलं माहिती आहे, ह्या डिफरन्स काढत बसलो. हां, 27, 29, 31 आणि 33. हां, मी डिफरन्स काढून केला. मग सकाळी मला एकाने लॉजिक सांगितलं की स्क्वेअर से करो. हो, नाही आहे. त्या दिवशी पण अंक त्याने काहीतरी सांगितलेलं, कळालं नाही. मग सुन के अच्छा लगा था. पहिले 2 डेटाला घेतला, मग हे केलं. मॅथ्स बघा करायला लागणार. हे तर प्रिलिम्स आहे. मेन्सला थोडंफार मॅथ्स अवघड येतो. लेट्स सी. नेक्स्ट मंडेपासून आपण सुरू करू. रुको, पहिला उद्या इकॉनॉमिक्स सुरू होईल. इतिहास प्रॉपरली होईल. उद्या इकॉनॉमिक्सचं इंट्रोडक्शन प्लस पहिला जे चॅप्टर्स आहे सुरू होईल कदाचित. इकॉनॉमिक्सच असेल. लक्षात ठेवा, हिस्ट्रीमध्ये आपल्याला सध्याचं 2 हे आहे. जानेवारी टू मेच्या फर्स्ट वीकपर्यंत मला संपवायचं आहे. हिस्ट्री मॉडर्न झाली आणि त्याच्यानंतर दुसरं येणार आहे हिस्ट्री महाराष्ट्र. त्याच्यानंतर हे तर आपल्याला लेक्चर्समध्ये आपल्याला कव्हर होत आहेत. नेमकं हे आहे की बुक लिस्ट काय तुम्ही रेफर करायचे, सो दॅट सगळे म्हणजे प्रश्न सगळे बघितले तर हे. तर सर्वात पहिले की स्टेट बोर्डचं 8वीचं पुस्तक. सेकंड आहे तुम्हाला PYQ बुक घ्यावीच लागणार कुठली तरी. PYQ बुक कोणी घेतली नसेल 2 आहे. एक ज्ञानदीप प्रकाशनचं आहे आणि दुसरं आहे लोकसेवा, आप्पा हातनुरे सरांचं पुस्तक आहे, लोकसेवा पब्लिकेशनचं. ज्ञानदीपचे 2 पार्टमध्ये आहेत, पार्ट 1 पार्ट 2. लोकसेवाचं डायरेक्ट भेटतं, एवढी ती मोठी पुस्तक तुम्ही घेतलेली. अभ्यास केला की नाही माहीत नाही त्याच्यातलं, बट हे आहे. तिसरं जे आहे आपले क्लासचे नोट्सचे 2 बुकलेट आहेत. एक मॉडर्नवरचं आहे आणि दुसरं आहे महाराष्ट्र. इतिहासात ह्याच्यापेक्षा बाहेरचं काहीच करू नका, कारण 10 मार्कालाच येतं. म्हणून दिस इज द एंड. इतकंच करायचं आहे. बाकी आता तुमचं डोकं हे झालं असेल. 8:57 पण झाले, 15 मिनटं पहिलेच सोडतोय. 7:15ला लेक्चर सुरू केलं ना. नाही बघू नका, 2:45 वाजले. चला एंड करूया. जावा, आज सोमवार आहे. आपका एनर्जी खत्म हो गया रहेगा.